चैतन्य प्रभु नित्यानंद, श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम राम हरे हरे, हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, जय प्रभुपद प्रभुपद प्रभुपद, जय प्रभुपद, गुरुदेव गुरुदेव निताय गौर हरि बोल हरि बोल हरि बोल हरि बोल। हरिनाम संकीर्तन की जय, श्रील प्रभुपाद की जय, निताय गौर प्रेमानंदे, हरि हरि बोल। हरे कृष्णा। सर्व भक्तांचं च्या श्री स्वप्नीशच्या कक्षेमध्ये सहर्ष स्वागत। जगन्नाथ मिश्रा उत्सवाच्या दिवशी विशेष अगदी सुंदर सुंदर पक्वान्न खाल्ल्यानंतर ही कक्षा थोडी कठीण वाटू शकेल, पण तरी आपण तत्वज्ञानाला जेवढं शक्य तेवढं सहजतेने जाणण्याचा प्रयत्न करू. पण प्रार्थना करून मग पुढे चर्चा करू. ही संख्या 33. ॐ अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरोः श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं सागरजातं
सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपादान् सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्तस्वामिनिति नामिने नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे नमो महावदन्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नाम्ने गौरत्विषे नमः हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिकान्त राधाकान्त नमोऽस्तुते तप्त काञ्चन गौराङ्गी राधे वृन्दावनेश्वरि वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणं जय श्रीकृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. तर मागच्या कक्षेमध्ये आपण जे आहे श्लोक संख्या 5 ची चर्चा सुरू केली होती. जसं आपण श्री उपनिषदची चर्चा सुरू केली तर पहिल्या मंत्रामध्ये आपण बघितलं उपनिषद अर्थात असं गुरुजवळ बसून आपण अध्ययन केलं पाहिजे. त्याच्यानंतर आपण जे चर्चा केली वेद काय आहेत, चार वेदांची चर्चा, अन्य प्रकारे वेदांचे विभाग त्यांची चर्चा केली, श्रुती स्मृती अन्यही चर्चा केली. कशा प्रकारे प्रभुपादजी सुरुवातीला त्यांच्या प्रवचनाद्वारे स्पष्टता देतात की वेद जे आहेत सर्व प्रकारच्या भौतिक इच्छांच्या तृप्तीसाठी मार्ग सांगतात आणि हळूहळू व्यक्ती जे क्रमशः आध्यात्मिक जीवनाकडे वाटचाल करू शकतो. अर्थात हे जे ज्ञान आहे वैदिक ज्ञान हळूहळू व्यक्तीला जे सर्वोच्च स्तर आहे त्याच्यापर्यंत घेऊन जातं. अर्थात ज्ञानामुळे व्यक्ती आत्मसाक्षात्काराला प्राप्त करू शकतो आणि ते उपनिषदांचे हे ज्ञान जे आहे त्याची आपण चर्चा करतोय. प्रभुपादजींनी कशा प्रकारे सारे देवी देवताही भगवंतांच्या चरणाकडे ध्यान करतात त्याची सुंदर चर्चा झाली. भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेत वेगवेगळ्या उपदेशांद्वारे यावान अर्थ उदपाने सर्वतः संप्लुतोदके तावान सर्वेश किंवा बाकी वेदवादता पार्थ नान्यत अस्ति किंचन किंवा त्रैगुण्य विषया वेदा ह्या श्लोकांद्वारे स्पष्टता देतात अशा प्रकारे व्यक्तीला वेद काय आपल्याला प्रदान करतायत आणि जे सर्वोच्च जी स्थिती आहे ती काय आहे. त्याच्यानंतर उपनिषदांची जी चर्चा आहे कशा प्रकारे ते आध्यात्मिक जीवनाची सुरुवात आहे ते आपण बघितलं होतं आणि सगळ्यात महत्वाचं जे योगदान आहे ते आपल्याला परमसत्य काय आहे, एक दिव्य व्यक्तिमत्व किंवा त्याची जी दिव्य स्थिती आहे त्याच्याबद्दल स्पष्टता दिली जाते आणि भगवंतांचं जे रूप आहे ते काय भौतिक नाहीये त्याची आपण चर्चा केली. त्याच्यानंतर परमसत्याचे 3 स्तर आणि मुंडक उपनिषद, श्वेताश्वतर उपनिषद, कठोपनिषद त्याच्या आधारावरती आपण चर्चाही केली परमात्म्याबद्दल जी आहे. प्रभुपादजी कशा प्रकारे मायावादाचं खंडन करतात आणि भक्तीची श्रेष्ठता जी आहे दाखवून देतात.
आणि कशा प्रकारे भक्ती जी आहे ते व्यक्तीला दुसरं काही करण्याची गरज नाही. अर्थात भक्ती हाच सर्वोपरी मार्ग आहे. हिशोबनिषद जे आहे ते आपणाला कशा प्रकारे श्रुती आणि स्मृतीचं महात्म्य सांगून आपण त्याच्यात प्रस्थानत्रयाची चर्चा केली होती. आणि आपल्या आचार्यांची बलविद्याभूषण प्रभुपादजी कशा प्रकारे त्याचं महात्म्य आणि त्याच्या आधारावर पुस्तकं लिहिली आहेत त्याची आपण चर्चा बघितली. जे विद्वान लोक आहेत जरी त्यांनी नाकारलं तरी सर्व आचार्य जे आहेत ते अ, स्मृतीच्या प्रमाण नाही स्वीकार करतात पुराण इतिहास अन्यथा. तर मध्वाचार्यांचे शंकराचार्यांचे भगवद्गीतेवरती काही पोट, रामानुजाचार्यांचे रूप गोस्वामी, ते सर्व आपण चर्चा केली. कशा प्रकारे श्रुती जी आहे हे श्रवणाच्या माध्यमाने ज्ञान प्राप्त करतो आणि त्याची तुलना आईशी केली गेलेली आहे आणि स्मृती जी आहे अ, तेही श्रवणाद्वारे आहे पण त्याची तुलना जी एक बहिणीशी केली गेली आहे. ज्या प्रकारे आपण बघतो की श्रुतीचे जे मंत्र आहेत त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे फेरबदल होत नाही आणि जो बिना शब्दांच्याही बदला तसाच्या तसं ते आपणापर्यंत येत. स्मृतीमध्ये पण आपण बघतो की त्याचा जो सार आहे तो प्रस्तुत केला जातो. त्याच्यात शब्दांमध्ये बदलही असू शकतो. चौथ्या मंत्रामध्ये आपण चर्चा केली कशा प्रकारे ईश अर्थात जे परमनियंत्रक आहेत आणि त्याच्या आधारावरती प्रभुपादजी खूप सुंदरतेने इस्कॉनची आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघाची जी अ, प्रमाण प्रमाण जे आहे ते स्थापित केलेले आहे आणि कशा प्रकारे हे ईशोपनिषद व्यक्तीला भगवंतांच्या जवळ घेऊन जातं ती चर्चा आली. ईशोपनिषद मध्ये विशेष करून जे आहे आपण तीन प्रकारचे श्लोक बघतो. जसं चैतन्य महाप्रभू सांगतात की वेद जे आहेत ते तीन विषयांमध्ये विभाजित आहेत संबंध विद्या आणि प्रयोजन. तर संबंध जे आहेत त्याच्याशी संबंधित जसं आपण सुरुवातीचा श्लोक आहे शांतीपाठ ओम पूर्णमद पूर्ण, तर तो श्लोक चौथा श्लोक पाचवा श्लोक आठवा आणि 14वा श्लोक हे संबंध तत्वाबद्दल आहे. अभिधेय तत्वाबद्दल जे आहे 1, 2, 3, 9, 11, 15, 16, 17, 18 हे अभिधेय तत्वाबद्दल आहे. आणि प्रयोजन तत्वाबद्दलचे जे श्लोक आहेत ते 6, 7, 10, 12 आणि 13 अशा प्रकारे हे तीन जे विषय आहेत संबंध अभिधेय प्रयोजन याची पूर्ण ईशोपनिषद मध्ये चर्चा येते. तर आपण जे आहे मंत्र एक मध्ये जी चर्चा केली ती कशा प्रकारे भगवंत जे आहेत ते सर्व ईशावास्यमिदं सर्वं यत्किंचन जगत्याम जगत तेन त्यक्तेन भुंजित मा गृह कस्य सिद्धनम. अर्थात भगवंत जे सर्व काही याचे मालिक आहे. आपला जो काही भाग आहे तो आपण स्वीकारला पाहिजे आणि दुसऱ्यांच्या भागावरती आपण अतिक्रमण नाही केलं पाहिजे. तर भगवंतांचं जे स्वामित्व आहे त्याला आपण स्वीकार केलं पाहिजे. याच्यामध्ये भगवंतांच्या स्वामित्वाबद्दल कुठे सांगितलंय, काय सांगितलंय आणि भगवंत कसे स्वामी आहेत त्याची चर्चा आणि जीवात्म्याचा काय जीवात्म्याची काय भूमिका आहे, कशा प्रकारे जीवात्मा हा स्वामी नाही आहे. जीवात्मा जर स्पष्ट समजू शकला की कशा प्रकारे तो स्वामी नाही आहे आणि जर त्याने हे असं दावा केला की मी स्वामी आहे तर काय होतं या गोष्टींची आपण तिथे चर्चा केली. आणि जेव्हा जीवात्मा जो आहे त्याची भूमिका या दृष्टिकोनातून की त्याने जाणणं आपली भूमिका त्याच्यानुसार कार्य करणं
आणि निश्चित रूपाने त्याच्या अनुसार कार्य केला, स्वरूप स्थितीनुसार, तर तो जे गंतव्य स्थान आहे, अर्थात पुन्हा परत भगवत धामात वा आ, परत जाणं, तर ते तो प्राप्त करू शकतो. तर भगवंतांच्या स्वामित्वाबद्दल कुठे दिलेलं आहे, तर आपण बघतो की वेदांच्या आधारावर ते स्पष्ट होतं. भगवंत कशा प्रकारे अपौरुषय आहेत, त्यांच्यामध्ये कुठले चार दोष नाही आहेत. आणि भगवंतांनी हे जे दिव्य ज्ञान आहे कसं ब्रह्माजींच्या हृदयामध्ये प्रकट केलं. भगवंतांच्या स्वामित्वाबद्दल काय सांगण्यात आलंय, कशा प्रकारे ते भौतिक प्रकृतीद्वारा नियंत्रित होत नाही, पण ते नियंत्रण करतात. मग आपण तिथे चर्चा केली, मया अध्यक्षेन प्रकृती वगैरे. आणि कशा प्रकारे भगवंत सर्व सत्ताधीश आहेत. तर त्याच्यासाठी आपण परा आणि अपरा प्रकृतीचे जे 7व्या अध्यायातले 4था-5वा श्लोक आहे त्याच्या आधारावर चर्चा केली. कशा प्रकारे भगवंत हे सर्व सत्ताधीश आहेत. तर भगवंतांची जी बुद्धी आहे ती परिपूर्ण आहे. आणि आपण एक देशस्थ तस्य अग्नी त्याची चर्चा करत, जसं अग्नी एका स्थितीत असली तरी, एका ठिकाणी स्थित असली तरी त्याचा प्रकाश आणि उष्मा जो आहे तो अन्यत्र प्रसरतो. त्याच प्रकारे भगवंत गोलोक निवसती ती चर्चा केली. आणि भगवंत कसे अचिंत्य आहेत त्यांच्या ऐश्वर्यांची आपण चर्चा केली. आणि मग जीवात्माची जी भूमिका आहे त्याच्यावरती आपण बघितलं. तर त्याची छान चर्चा झाली. विशेष करून आपण हे बघतो की सामान्यतः जे आहे जीवात्मा जेव्हा दावा करतो, तर निश्चित रूपाने त्याला त्या प्रकारे जर तो दावा करेल की मीच मालक आहे, तर त्याला त्याच्यानुसार निसर्गाच्या नियमाद्वारे योग्य ती शिक्षा प्रदान केली जाते. तर इथे जीवात्मा जेव्हा त्याच्या भूमिकेनुसार जी त्याची स्थिती आहे कार्य करतो, तर ते ओळखणं त्याला इथे संबंध आपण समजू शकतो. त्याच्यानुसार कार्यरत होणं त्याला आपण अभिधेय म्हणू शकतो. आणि व्यक्ती जेव्हा भगवत धामात परत जातो त्याला आपण प्रयोजन म्हणू शकतो. त्याच प्रकारे मंत्र 2 जे आहे त्याच्यामध्ये आपण बघितलं कशा प्रकारे जेव्हा व्यक्ती भगवत केंद्रित जीवन जगतो तर त्याची गरज काय आणि त्याचे परिणाम काय आहेत, जे मंत्र 1च्या आधारावरती मंत्र 2 मध्ये याचा चर्चा आपण केली. तर कशा प्रकारे ईश्वर भावनाभावित होऊन व्यक्तीने कार्य केलं पाहिजे, तर त्याच्या समस्या काय आहेत समस्या काय येतात, अ, त्या का आहेत आणि त्या कशा पुढे चालू राहतात, त्यांचं समाधान काय आहे, ते केव्हा शक्य आहेत, समाधान कशा प्रकारे भेटू शकतं आणि ते कसं कार्य करतं. जेव्हा व्यक्ती ईश्वर भावनाभावित होऊन कार्य करतो तर त्याचे जे फायदे आहेत, तर अर्थात जे काही समाधान आहेत समस्यांसाठी, तर ते फायदे वेगवेगळ्या प्रकारे सांगण्यात येऊ शकतात. अर्थात जसं वेगवेगळे वाद जे आहेत त्यांनाही ह्या ईश्वर केंद्रित कार्यामध्ये समाविष्ट केलं जाऊ शकतं. व्यक्तीला खूप मोठ्या धोक्यातनं, अर्थात जो खालच्या योनीत त्याचं पतन होऊ शकतं त्याच्यापासून तो वाचला जातो. आणि असा व्यक्ती जो आहे तो जसं सांगितलंय की तो शेकडो वर्ष जगू शकतो. का, तर कारण तो योग्य तऱ्हेने कार्य करतोय. आणि आपण बघितलंय कसं अं, काही काही उदाहरण बघितले, जरी कमी काळ जगले तरी ते गुणवत्ता आहे. आणि कोणी व्यक्ती किंवा झाडं असतील हजारो वर्ष,
पण ती जर गुणवत्ता नाही तर काय फायदा. पण ज्या व्यक्ती अशा प्रकारे कार्य करेल, तो कमी जगला ते श्रेष्ठ असं नाही, तर तो जास्तही जगला तरी ते फायद्याचंच आहे. तर त्यामुळे असं सांगितलं की तो शेकडो वर्ष जगू शकतो. आणि निश्चित रूपाने व्यक्तीला मनुष्य जीवन प्राप्त होणार आणि ते खूप महत्वपूर्ण किंवा अर्थ प्रदान करणार आहे. तर हे कशा प्रकारे जीवनात आणलं पाहिजे, तर प्रभुपादजी शेवटच्या तात्पर्यामध्ये शेवटच्या परिच्छेदामध्ये स्पष्टता देतात की व्यक्तीने जे आहे भक्ती रसामृत हा जो ग्रंथ आहे याच्यात सर्व काही स्पष्ट दिलंय. त्याचं अध्ययन करून व्यक्ती समजू शकतो कसं ते जीवनात आणलं पाहिजे. तर समस्या काय असतात साधारण कर्मबंधनाच्या समस्या, जेव्हा व्यक्ती नियमांचं पालन करत नाही किंवा अ, भौतिक प्रकृतीच्या नियमांना उल्लंघन करतो, तर हे कर्मबंधन कशामुळे झालं? कारण तो नियमांचं पालन करत नाही किंवा भौतिक प्रकृतीच्या नियमांचं उल्लंघन करतोय. आणि ते का करतो तो? त्याच्याकडनं अशा गोष्टी का होता? कारण त्याला इंद्रिय तृप्ती किंवा वेगवेगळ्या वादानुसार तो जगत असतो. त्याचं समाधान काय आहे? तर जेव्हा व्यक्तीला मनुष्य जीवन प्राप्त झाले, तर त्याने निश्चित रूपाने कर्मबंधनातून सुटलं पाहिजे. अर्थात कर्म विकर्मात न फसता अकर्मानुसार जीवन जगलं पाहिजे. अर्थात त्यांनी काय केलं पाहिजे, तर भगवंतांची परम सत्ता जी आहे त्याला स्वीकार करून त्याच्यानुसार कार्यरत राहिलं पाहिजे. आणि ते कशा प्रकारे कार्य करेल, तर निश्चित रूपाने जेव्हा तो सकारात्मक ज्ञान प्राप्त करेल आणि त्याच्यानुसार जेव्हा कार्यरत होईल, तर त्याच्यावरती भौतिक प्रकृतीच्या गुणांचा परिणाम होणार नाही आणि त्यामुळे ते नैष्कर्म्याच्या स्तरावरती तो स्थित होऊन जाईल. त्यानंतर आपण तिसऱ्या मंत्रामध्ये चर्चा केली कशा प्रकारे जर एखादा व्यक्ती, पहिले आपण अन्वयाची चर्चा केली होती दुसऱ्या श्लोकामध्ये, पहिल्या श्लोकाचं पालन केलं तर त्याचे फायदे काय, आणि हा जो तिसरा श्लोक आहे जे लोक त्याचं पालन करणार नाहीत तर त्यांचं काय होणार, त्याचे परिणाम काय आहेत? तर ते मंत्र 3 मध्ये दिलेले आहे. तर प्रभुपादजी इथे जे आहेत एक दैवी लोक आणि आसुरी लोक त्यांची चर्चा करतात. तर हे दैवी लोक कोण आहेत, त्यांना दैवी का म्हटलेलं आहे, त्यांच्या जीवनाचं लक्ष्य काय आहे, आणि त्यांना जेव्हा दैवी म्हटलं जातं त्याच्यानुसार आपणही दैवी बनलं पाहिजे. दुसरं जे आहे ते आसुरी लोकांबद्दल, ही कोण लोक आहेत, त्यांना आसुरी का म्हटलं जातं, त्याच्याबरोबर त्याची काय उदाहरणं आणि त्यांचे गुण काय, गुणधर्म काय, त्याची आपण चर्चा केली. आणि त्याच्यानंतर दोन्हींचे गंतव्य स्थान काय आहेत, जे दैवी आहेत आणि जे आसुरी आहेत. तर दैवी लोक जे आहेत ते निश्चित रूपाने आपली काय जिम्मेदारी आहे ते जाणतात आणि त्यानुसार ते कार्यरत राहतात. त्यामुळे त्यांना सूर म्हटलेलं आहे. आणि त्यांचं लक्ष काय आहे, ते निश्चित रूपाने भगवंतांच्या चरणकमलांना प्राप्त करणं किंवा सदा पश्यन्ति यत् सूरयः हे ऋग्वेदाच्या नुसार स्पष्ट आहे त्यांचं लक्ष काय आहे. ही जी लोक आहेत हे निश्चित रूपाने मनुष्य जीवनाची दुर्लभता आहे त्याला जाणतात. मनुष्य जीवनामध्ये कशा प्रकारे सुविधा प्रदान करण्यात आली आहे सर्वोच्च ध्येय प्राप्त करण्यासाठी, आणि व्यक्तीच्या जीवनाच्या साऱ्या समस्यातून कसा मुक्त होऊ शकतो, ते मनुष्य जीवन आहे. म्हणजे राक्षसी प्रवृत्तींची लोक आहेत ते या मनुष्य जीवनाच्या जिम्मेदाऱ्यांना स्वीकार करत नाहीत आणि त्यांच्याकडे मनुष्य जीवनाच्या जिम्मेदाऱ्या काय आहेत, मनुष्य जीवन कसं जगलं पाहिजे त्याच्याबद्दल काही माहिती नसते, त्यांना काही स्पष्टता नसते. तर त्यांना असुर म्हटलं जातं, आत्मा म्हटलं जातं किंवा आत्मसंभाविता अशा प्रकारे त्यांना संबोधित केलं जातं. तर निश्चित रूपाने जेव्हा आत्मा का म्हणतात तर त्याची आपण चर्चा केली.
जरी त्यांना मनुष्य जीवनाच्या सर्व सुविधा असल्या तरी ते काय करतायत, त्यांचा योग्य मनुष्य जीवनाचं ध्येय प्राप्त करण्यासाठी वापर करत नाही. आणि जे आत्मसंभावित आहेत ते निश्चित रूपाने अ, कपटी असतात. आणि त्यांना जे आहे अ, अज्ञानी लोकांच्या मतांमुळे आणि त्यांच्या स्वतःच्या संपदेमुळे त्यांना ते शक्ती संपन्न असतात. तर अशी ही जी लोक आहेत ते धर्माचा देखावा करतात आणि योग्य मार्गावर जाण्यासाठी प्रयत्नशीलही नसतात. आणि त्यांना मोगाशामो करणं, त्यांना जे आहे निश्चित रूपाने ते भ्रमित झालेले असतात किंवा मायाने आच्छादित असतात. आणि अशी जी लोक आहेत ते भौतिकवादी असून ते भोग करण्यामध्ये लिप्त असतात. तर यांचे गंतव्यस्थान काय असतात, तर जे सूर प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांना यश प्राप्त होतं आणि ते निश्चित रूपाने एक कल्पनेच्या पलीकडेही अर्थात ते भगवत धामात जाऊ शकतात. आणि जे अयशस्वी होतात त्यांना जे आहे निश्चित रूपाने योग्य योग भ्रष्टो विजायते, योग्य ठिकाणी त्यांना दोन प्रसूचे नाम श्रीमत आमगे आणि त्याचे जे दोन्ही श्लोक आहेत आपण चर्चा केली. तर काही जे आहे योग्य उच्च कुलामध्ये जन्म घेतात, काही लोक जे आहेत शुची नाम श्रीमत आमगे हे, तर त्यांच्या स्थितीनुसार त्यांना जन्म प्राप्त होतो. आणि जे आसुरी प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांना निश्चित रूपाने अशा की आम्हाला कामधंदा भेटणार नाही, भुकेल्या पोटासाठी काय केलं पाहिजे, या समस्या त्यांना सतावतात. त्यांच्यासाठी आसुर्या नाम ते लोक, आणि ते अशा प्रकारे अ, जे तमस तामसिक आणि अंधकाराने आच्छादित लोकांना ते प्राप्त करतात. आणि निश्चित रूपाने ते अ, जे पतित योनी आहेत, निम्नतम स्तरच्या योनी तिथे ते जातात. जे मंत्रचार जे आहे याच्यामध्ये आपण बघितलं कशा प्रकारे हे आत्म हा, हे जे आहे भगवंतांच्या ज्ञानात राहून कार्य करत नाही. आणि त्यामुळे त्यांना हे समजत नाही कशा प्रकारे भगवंत जे आहेत हे अचिंत्य आहेत, भौतिक बुद्धीद्वारे त्यांना समजलं जाऊ शकत नाही. त्यांना तेव्हाच जाणलं जाऊ शकतं जेव्हा ते स्वतःला प्रकट करतील. तर चौथा श्लोक आणि पाचवा श्लोक जे आहे याच्यामध्ये कशा प्रकारे एक भगवंतांची जी धारणा आहे, त्यांच्या ज्या अचिंत्य शक्ती आहेत आणि त्यांची जी स्थिती आहे, कशा प्रकारे ते भौतिक सृष्टीच्याही अतीत आहेत, परे आहेत किंवा दिव्य आहेत. चौथ्या श्लोकामध्ये विशेष रूपाने जे आहे भगवंत जरी आपल्या धामात असले तरी ते सर्वत्र विद्यमान आहेत. आणि त्यांना जे आपण तर्काद्वारे समजू शकत नाही, पण त्यांच्या कृपेनेच आपण त्यांना जाणू शकतो. तर भगवंतांबद्दलचं जे ज्ञान आहे कसं भगवंतांना समजून घेतलं जाऊ शकतं, तर भगवंतांची स्थिती किंवा त्यांच्या शक्ती ज्या आहेत, तर आपण बघतो भगवंत कशा प्रकारे पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहेत, त्यांच्या अचिंत्य शक्ती आहेत. जरी ते भगवत धामात असले तरी ते अ, आपल्या शक्तींद्वारे सर्वत्र विद्यमान आहेत. ते परम सत्य परम पुरुष आहेत. आणि त्याचे खूप सारे उदाहरणे आपण चर्चा केली. आणि त्यांच्या तीन महत्वपूर्ण ज्या शक्ती आहेत, अंतरंगात आणि बहिरंगा शक्ती, त्याची चर्चा केली आपण. तो कोण आहे जे भगवंतांना जाणू शकत नाही, जे मानसिक तर्क वितर्क करतात, मनोरथे नासती धावतो बही, किंवा जे फक्त तत्वज्ञानाच्या आधारावर तर्क वितर्क करतात, किंवा आपली जी सीमित क्षमता आहे आणि सीमित शक्ती आहे त्याच्या आधारावरती ते भगवंतांना जाणू इच्छितात.
की असे अज्ञ जीवात्मा जे काही वेगवेगळे तर्क करतात, किंवा जे जीवात्मा असे आहेत की भगवंतांच्या इच्छेनुसार ते आपल्या स्थितीला विसरलेले असतात. तर भगवंतांना व्यक्ती का जाणू शकत नाही? तर गीतेमध्ये 10व्या अध्यायातल्या दुसऱ्या श्लोकात येईल, नमे विधू सुरगणा न प्रभव नम प्रभव न महर्षया अहम आदी देवाना. तर त्याची आपण चर्चा केली, कशा प्रकारे मोठे मोठे देवी देवता, महर्षी जे आहेत ते पण भगवंतांना समजू शकत नाही. तर एक अंश जो आहे तो पूर्णाला पूर्णपणे अ, स- त्याचं गुणगान करू शकत नाही. कशा प्रकारे भौतिक प्रकृतीचाही प्रभाव असतो, त्यामुळे व्यक्ती जे आहे भगवंतांना पूर्णपणे जाणू शकत नाही. अर्थात मायेच्या प्रभावामुळे आपण बघतो ते. पण कोण आहे जे भगवंतांना जाणू शकतात? भक्त्यामाम जानाति, भक्त जे आहेत ते जाणू शकतात. कशा प्रकारे? भगवंतांच्या कृपेद्वारे. जेव्हा व्यक्ती आपला जो आपलं जे कार्य, आपली जी सेवा, आपली कर्तव्य आहे, नेहमी दिल्याप्रमाणे भगवंतांच्या आदेशानुसार तो करतो, तर निश्चित रूपाने त्यांना भगवंतांची कृपा प्राप्त होते. आणि व्यक्तीने स्वतःही त्याच्यासाठी प्रयत्नशील राहिलं पाहिजे. आपली जी शक्ती आहे ती भगवंतांच्या इच्छेला किंवा भगवंतांच्या सेवेत व्यक्तीने पूर्णपणे लावली पाहिजे. आणि जे असा व्यक्ती विनीत भावाने कार्य करतो, तर निश्चित रूपाने त्याला तो जो आहे भगवंतांना जाणण्यास पात्र ठरतो. मागच्या श्लोकामध्ये आपण बघितलं कशा प्रकारे भगवंतांच्या ज्या शक्ती आहेत त्या एक जीवात्म्याला, बद्ध जीवाला समजण्यास कठीण आहेत, कारण ते अचिंत्य आहेत. भगवंतांमध्ये विरोधात्मक वेगवेगळ्या शक्ती आहेत, आणि त्यामुळे त्यांचे जे अचिंत्यत्व जे आहे ते स्पष्ट होतं. त्यात आपण काही त्यातली परिच्छेदांची चर्चा केली होती. आता पुढचं जे बाकी आहे त्याची आपण चर्चा करू. प्रशांत, तो कोण वाचणार आहे? संतुष्ट मुकुंद तुझ्यावर. संतुष्ट मुकुंद तुझ्यावर. हरे कृष्ण प्रभू. मी वाचू. हा वाचू. भगवंत अचिंत्य शक्तींनी परिपूर्ण असल्यामुळे ते आपली सेवा कोणत्याही माध्यमातून स्वीकारू शकतात आणि केवळ इच्छेने आपल्या अनेक शक्तींमध्ये परिवर्तन घडवू शकतात. नास्तिक असा वाद घालतात की एकतर भगवंत अवतार घेऊ शकत नाही, अथवा जर त्यांनी अवतार घेतला तर त्यांचे शरीर भौतिक शक्तीपासून बनलेले असते. आपण जर भगवंताच्या अचिंत्य शक्तीचे अस्तित्व स्वीकारले तर या वादाचे आपोआपच खंडन होते. तेव्हा आपल्याला कळेल की भगवंत आपल्या समोर भौतिक शक्तीने निर्मिलेल्या रूपात प्रकट झाले तरी भौतिक शक्तीचे आध्यात्मिक शक्तीत रूपांतर करणे त्यांना सहज शक्य आहे. शक्तीचे उगमस्थान एकच असल्यामुळे त्या उगमस्थानाच्या इच्छांपासून शक्तीचा उपयोग केला जाऊ शकतो. उदाहरणार्थ, भगवंत आपल्या समोर आरच्या विग्रहाच्या रूपात प्रकट होऊ शकतात. आरच्या विग्रह म्हणजे माती, दगड किंवा लाकूड अशा पदार्थांपासून घडवलेली भगवंतांची मूर्ती. भगवंतांची ही रूपे जरी लाकूड, दगड किंवा अन्य वस्तूंपासून घडवलेली असली तरी मूर्तीपूजा न मानणाऱ्या लोकांच्या मताप्रमाणे हे केवळ पुतळे नव्हेत. हरे कृष्ण प्रभू. दंडवत प्रणाम. तर ह्या परिच्छेदामध्ये रूपाजी खूप सुंदर रीतीने भगवंतांच्या अचिंत्य शक्तीबद्दल सांगताय. आता इथे बघितलं तर नास्तिक लोकांची धारणा इथे स्पष्ट करण्यात आली आहे. नास्तिक जी लोक आहेत ते म्हणतात की एकतर भगवंत अवतार घेऊच शकत नाही, ही पहिली त्यांची धारणा आहे. जर यदा कदाचित ते अवतार घेतला तर त्यांचे शरीर भौतिक शक्तीपासून बनलेले असते. तर आपणापैकी कोणी सांगू शकेल का की
प्रभुपादजी याचं खंडन कशा प्रकारे करतायत हे जे ते सांगितले ते कोई गीतेचा कुठला श्लोक सांगून तुम्हाला स्पष्टता असेल हा, जे आपण पहिलेच चर्चा केली आहे. तर इथे जेव्हा सांगितलंय की भगवंतांच्या अचिंत्य शक्तीचे अस्तित्व, जेव्हा अचिंत्य शक्तीबद्दल बोलण्यात येत आहे, तर निश्चित रूपाने भगवंतांच्या दृष्टिकोनातून भगवंत आणि त्यांच्या शक्ती, पण जे आपण बघतो ते आपण त्याला वेगवेगळ्या दृष्टिकोनातून बघतो. तर आपण विद्युत आणि त्याचं बघितलं होतं, त्याचा वापर जो आहे कधी गरम करण्यासाठी किंवा थंड वेगवेगळ्या कारणांसाठी त्याचा वापर होऊ शकतो. तर निश्चित रूपाने इथे प्रभुपादजी स्पष्टता देत आहेत की भगवंत आपल्यासमोर भौतिक शक्ती निर्मिल्या रूपात प्रकट झाले, तरी भौतिक शक्तीचे आध्यात्मिक शक्तीत रूपांतर करणे त्यांना सहज शक्य आहे. का तर भगवंत जे आहे ते त्यांच्यासाठी ती एकच शक्ती आहे. त्याला कुठल्या प्रकारे त्याचं आध्यात्मिकीकरण करायचं काय, ते सगळं भगवंतांना शक्य आहे. आपली काही एक मानसिकता असू शकते, पण भगवंतांच्या दृष्टिकोनातून जे आहे ती त्यांची शक्ती आहे आणि त्यांना ते शक्यही आहे. मयाध्यक्षेण प्रकृती सूयते सचराचरम हेतुनानेन कौंतेय जगत विपरिवर्तित. तर जसं प्रभूजी इथे सांगतायत की भगवंतांच्या अध्यक्षतेमध्ये सर्व शक्ती आहे, तर ही स्पष्टता आहे की भगवंतांच्या अध्यक्षतेखाली या शक्ती आहेत. पण इथे जेव्हा प्रभुपादजी सांगतायत की भगवंतांना काहीच अशक्य नाहीये, कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम, अर्थात जेव्हा त्यांच्या अध्यक्षतेखाली आहे तर ते त्याच्याबरोबर कसंही खेळू शकतात. हे जे आहेत हे असे नास्तिक लोक समजू शकत नाहीत. आणि कशा प्रकारे शक्तीचे उगमस्थान एकच असल्यामुळे त्या उगमस्थानाच्या इच्छानुसार शक्तीचा उपयोग केला जाऊ शकतो. तर याच्या बाबतीत जे आहे भगवद्गीतेमध्ये जे आहे श्लोक संख्या 10, 5व्या अध्यायातला हा 10वा श्लोक आहे. त्याच्यात प्रभुपादजी सांगतात, भौतिक जगत म्हणजे 3 प्राकृतिक गुणांचे एकत्रित प्रकटीकरण होय आणि याला पारिभाषिक शब्दात प्रधान म्हटले जाते. वेदमंत्र सर्वम हि एतत् ब्रह्म मांडुक्य उपनिषद तस्मादेतत् ब्रह्म नाम रूपम अन्नम च जायते मुंडक उपनिषद 1-2-10 आणि भगवद्गीतेत 14.3 मम योनिर्महत ब्रह्म विधाने दर्शवितात की भौतिक जगातील सर्व गोष्टी म्हणजे ब्रह्मची अभिव्यक्ती आहे आणि परिणाम किंवा कार्य जरी भिन्न प्रकारे प्रकट झाली तरी ती कारणापासून अभिन्नच आहेत. तर जसं इथे आपण बघतो रूपाजी 5व्या अध्यायातल्या या 10व्या श्लोकात सांगतायत, त्याच प्रकारे इथे स्पष्ट दिलंय शक्तीचे उगमस्थान एकच असल्यामुळे इथे शक्तीच्या रूपात म्हटलंय आणि इथे कार्य जरी भिन्न प्रकारे प्रकट झाली का तर ती शक्तीद्वारे ही कार्य भिन्न प्रकारे प्रकट होणार, पण त्याचे ते कारणापासून अभिन्न आहेत. तर हे कारण काय कोणी सांगू शकतं का इथे? कारण अर्थात जे सर्व कारण कारणम याचे जे भगवंत जे आहेत तर ते त्यांच्या इच्छानुसार याचा उपयोग होतो. तर त्यामुळे त्यांच्या त्या उगम स्थानांच्या इच्छानुसार, अर्थात त्या उगम स्थानाच्या इच्छानुसार म्हणजे भगवंतांच्या इच्छानुसार. रूपाची उदाहरण देत आहेत कशा प्रकारे भगवंत आपल्यासमोर अर्चा विग्रहाच्या रूपात प्रकट होऊ शकतात. अर्चा विग्रह म्हणजे काय, तर ते स्पष्ट देत आहेत की भगवंतांची अशा प्रकारे मूर्ती आहे. भगवंतांची हा ही ठीक रूपे आहे. जरी लाकूड, दगड किंवा अन्य वस्तूंपासून घडवलेली असली तरी मूर्तीपूजा न मानणाऱ्या लोकांच्या मताप्रमाणे हे केवळ पुतळे नव्हे. तर कोणी सांगू शकतं का प्रभुपाजी ते असं का म्हणतायत?
हे शेवटचं वाक्य कोण समजून सांगेल? नाही. सांगू का प्रभूजी? बोला प्रिय. प्रभूजी प्रभुपाद इथं बोलतायत असं की भगवंताची आपली शक्ती इथं दाखवून देतात की जसं की आपण बघू शकतो भौतिक तत्व जसं की लाकूड आहे, दगड आहे वगैरे यापासून बनवलेलं तर जर अशा वेगळं जर बघितलं तर ऍक्च्युली ते भौतिक तत्वापासून ते बनलेलं असतं. परंतु ज्या वेळेला भगवान शुद्ध भक्त ज्या वेळेला हे करतात, प्राण प्रतिष्ठा करतात, तर त्याच्यामध्ये साक्षात भगवंत त्या प्रकट होतात. तर हेच जर बघण्याचा दृष्टिकोन जसं की तथाकथित लोक आहेत, जर बघण्याचा दृष्टिकोन असं वाटत असेल त्यांना त्याचं नुसतं एक फॉर्म म्हणजे एक पुतळा दिसत असेल तर त्यांच्यासाठी तो तेच आहे. परंतु तर इथे जेव्हा ह्या प्रकारे लिहिलंय तर हे थोडं वेगळ्या प्रकारचं मराठी आहे. अर्थात म्हणजे जर प्रभुपादजींनी जे दिलंय हे अनुवाद पुस्तकात जे आहे ते वेगळं आहे आणि प्रभुपादजी ज्या प्रकारे सांगतायत असं स्पष्ट म्हटलेलं आहे की हे जे विग्रहांचे वेगवेगळे रूप आहेत, जरी ते लाकडामध्ये बनवले असतील, ते दगडापासून बनवले असतील किंवा अन्य जड पदार्थापासून बनवले असतील, तरी ते पुतळे नाहीत, हे स्पष्ट आहे. आणि ते पुतळे आहेत असं कोण समजतं? तर जे मूर्तिपूजा मानत नाहीत. तर समजलं? तुमच्याकडे मराठी पुस्तक असेल तर तुम्हाला याच्यात काही नसेल समजलं तर आत्ता करून घ्या, परत विचारू नका. प्रशांत भाऊ ठीक आहे? ओके. पुढचं वाचा. विठ्ठल बाळाच्या परिस्थितीत विठ्ठल बाळाच्या सद्य परिस्थितीतील अपूर्ण भौतिक अस्तित्वात अपूर्ण दृष्टीमुळे आपण भगवंतांना पाहू शकत नाही. तरी सुद्धा जे भक्त आपल्या भौतिक दृष्टीने भगवंतांना पाहू इच्छितात त्यांच्यावर कृपा करून भगवंत तथाकथित भौतिक रूपात प्रकट होतात आणि त्यांची सेवा स्वीकारतात. तथापि आपण असे समजू नये की असे भक्त ज्यांना भक्तीच्या सर्वात कनिष्ठ स्तरावरती समजले जाते, एका पुतळ्याची पूजा करीत आहोत, ते सहज उपस्थित असलेल्या भगवंतांचीच पूजा करीत आहेत. एखाद्या पूजकाच्या लहरीप्रमाणे अर्चा विग्रह निर्माण करता येत नाही. सर्व साथ सामग्रीसह अर्चा विग्रह नित्य अस्तित्वात असतो. याचा अनुभव प्रामाणिक भक्ताला येईल, परंतु अभक्ताला मात्र येणार नाही. हरे कृष्णा प्रभू दंडवत प्रणाम. तर इथे स्पष्टपणे सांगण्यात आलंय की अपूर्ण दृष्टी, तर आपण जे शांतीपाठ मध्ये बघितलं, ओम पूर्णमद पूर्णमिदम, तर भगवंत परिपूर्ण आहे आणि आपल्या अपूर्ण दृष्टीने आपण कसं काय त्यांना पाहणार? तर प्रभुपादजी ते स्पष्टता देत आहेत की जरी असे काही भक्त असले जे बघू इच्छितात, सेवा करू इच्छितात, तर भगवंत त्यांची सेवा स्वीकार करतायत. आणि जेव्हा अशा भक्तांना इथे कनिष्ठ का म्हटले, कोण सांगू इच्छित? इथे सांगितले की असे भक्त ज्यांना भक्तीच्या सर्वात कनिष्ठ स्तरावरचे समजले जाते. बोला प्रशांत प्रभू. प्रभूजी म्हणजे दीपा त्यांचे जोशी. हा बोली, कोण कोण बोलते बोला. हरे कृष्ण प्रणाम प्रभूजी. म्हणजे हम्म. ते कनिष्ठ अधिकारी वगैरे आहे का म्हणजे ज्यांचं
भगवंतांवरची श्रद्धा ही कमी असते आणि जे शास्त्रांमधलं ज्ञानही कमी असतं. त्याच्यामुळे कदाचित त्यांना स्टार्टिंगला असं वाटू शकतं की अरे हे अर्चविग्रह म्हणजे विग्रह नसून तर नॉर्मल मूर्ती, ही भगवंत नाही आहेत, भगवंत सेवा स्वीकार नाही करत आहेत, मी माझ्या ह्याच्याकरता असं कुठे एका दिलंय हे मूर्ती. तुम्ही जे सांगताय? कुठे वाचलं तुम्ही? कुठल्या पुस्तकात वाचलंय हे तुम्ही? कनिष्ठ अधिकारी बद्दल का प्रभूजी? हे तुम्ही जे सांगतायत ते अं, की श्रद्धा कमी असते आणि शास्त्रांमधलं ज्ञान कमी असतं ते. त्याच्या पुढे तुम्ही काय बोलले ना? हा, की म्हणजे त्यांना असं वाटू शकतं, म्हणजे मी ट्राय केला माझ्या ह्याच्याने, की त्याच्यामुळे कदाचित कनिष्ठ अधिकारीला एवढं ज्ञान नसतं म्हणून असं वाटू शकतं की अर्च विग्रहांमध्ये भगवंत नसतात स्टार्टिंगला, बिकॉज ऑफ. हे तुमचं टीका आहे ना ह्याच्यावरती? हा, नाही नाही, हा. मी ट्राय केलं प्रभूजी, असं मला वाटतं असं. तर इथे हे देण्यात आलंय की तथापि आपण असे समजू नये, हे जे विग्रहांची पूजा करतायत ते पुतळ्याची पूजा करताय असं असं समजू नये असं दिलंय इथे. ते तसं समजतात असं कुठे दिलेलं नाहीये. इथे जेव्हा सर्वात कनिष्ठ स्तरावरचे समजले जाते, हे का म्हटलंय? कारण जो कनिष्ठ स्तरावरती व्यक्ती आहे तो भगवंतांनाही त्या स्तरानुसारच बघू इच्छितो. अर्थात माझं भौतिक शरीर आहे, माझी भौतिक दृष्टी आहे, मलाही भगवंतांना माझ्या भौतिक दृष्टीनेच बघायचं आहे. अर्थात भौतिक दृष्टीने भौतिक गोष्टींनाच व्यक्ती बघू शकतो आणि त्यामुळे भगवंत कृपावश भौतिक जे काही पदार्थ आहेत त्यांच्याद्वारे एका विग्रहाच्या वेगवेगळ्या रूपात प्रकट होतात. तर त्यामुळे ते सांगितलंय की यांना अशा भक्तांना ज्यांना सर्वात कनिष्ठ स्तरावरचं समजलं जातं, जसजसा भक्ताचा स्तर वाढतो तस तो भौतिकतेच्या स्तरावरून आध्यात्मिकतेच्या उच्च उच्च स्तरावर जातो. तर जो उच्च स्तराचा भक्त आहे तर त्याची योग्यता काय असते? तो कशा प्रकारे भगवंतांना सर्वत्र बघतो आणि भगवंतांच्या रूपात बघतो, तर ते पुढची चर्चा आहे. पण इथे जो कनिष्ठ स्तरावरचा व्यक्ती आहे तो भगवंतांना जो आहे त्यांच्या स्थितीनुसारच बघायची इच्छा करतो. त्यामुळे ते सांगण्यात आलंय की ते कनिष्ठ स्तरावरती आहे. एखाद्या पूजकाच्या लहरीप्रमाणे अर्चा वगैरे निर्माण करता येत नाही. तर अर्थात हे त्या पूजकाच्या इच्छेनुसार नसून हे शास्त्रांमध्ये जसं दिलेलं असतं मम त्रिमंगलितम, तर जे शास्त्रात दिलंय त्याच्या आधारावरती अर्चा विग्रह बनवले जातात. आणि प्रभुपादजी त्यामुळे म्हणतात की याचा अनुभव प्रामाणिक भक्ताला येईल परंतु अभक्ताला मात्र येणार नाही. अर्थात जे काही हे सांगितलं इथे भगवंत कशा प्रकारे आपल्या पार्षदां सर्व साज सामग्रीसह हे अर्चा विग्रह नित्य अस्तित्वात असतात, हे भक्तच जाणू शकतो. का? तर कारण त्याच्याकडे अ, तो भक्तीचा ठेवा, त्याच्याकडे भक्ती आहे. पण जो स्क्रीन खराब करणाऱ्यांची संख्या भरपूर आहे पण साफ करणाऱ्यांची संख्या कमी आहे. वाचू का प्रभूजी? हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभू, मला सांगितलं का? नाही, जागृती महाराज. हरे कृष्ण, प्रणाम. भगवद्गीतेत 4.11 भगवान श्रीकृष्ण म्हणतात की भक्ताच्या शरणागतीनुसार मी त्यांच्याशी व्यवहार करतो. शरणागत भक्तांखेरीज इतरांसमोर आपले स्वरूप प्रकट न करण्याचा हक्क त्यांनी राखून ठेवलेला असतो. म्हणून शरणागत भक्तांकरिता श्रीकृष्ण नेहमीच निकट असतात.
या उलट त्यांना शरणागत न झालेल्यांकरता ते फार फार दूर असतात आणि त्यांच्या जवळ असे लोक जाऊ शकत नाहीत. हरे कृष्ण प्रणव. तर इथे आपण स्पष्टता बघू शकतो. भगवंत जे सांगतायत की ये यथा माम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम. निश्चित रूपाने भगवंत व्यक्तीच्या शरणागतीनुसार त्याच्याशी आदान प्रदान करतात. आता इथे जेव्हा भगवंत म्हणतायत की, अर्थात हे दिलेले प्रभुपादजींनी, की शरणागत भक्तांखेरीज इतरांसमोर आपले स्वरूप प्रकट न करण्याचा हक्क त्यांनी राखून ठेवलेला असतो. कोणी सांगू शकते याचा अर्थ काय? तर भगवंत सांगतात की नाहम प्रकाश सर्वस्य योग माया समावृत. अर्थात कोणासमोर प्रकट व्हायचे ते भगवंत ठरवते. तर जे शरणागत आहेत त्यांच्या समोर ते प्रकट होणार, बाकी त्यांना दुसऱ्यांसमोर नाही प्रकट व्हायचे. या उलट त्यांना शरणागत न झालेल्यांकरता, आता हे दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. भक्तांसाठी ते निकट आहेत आणि जे शरणागत नाहीत त्यांच्यासाठी ते दूर आहेत आणि त्यांच्याजवळ असे लोक जाऊ शकत नाही. तर याचा काय संबंध आहे आपण जी चर्चा करतोय, कोणी सांगेल का? म्हणजे भगवंतांना आपल्या भक्तांच्या सोबतच आदान प्रदान करायला आवडतं आणि भक्तांच्या पासून ते थोडं म्हणजे दूरच राहू इच्छितात. जसं की उदाहरण याचं देता येईल की जसं की भगवंत ज्या वेळेला इकडे आले होते हस्तिनापूरला, त्यावेळेला त्यांनी विदुरांच्या घरामध्ये राहायला त्यांनी पसंत केलं, कारण विदुर त्यांचे भक्त होते आणि म्हणजे नाही राजमहल नाही, या किंवा श्लोकाशी काय संबंध आहे मंत्राशी, त्याच्याबद्दल विचारतोय. अच्छा. कारण हा जो श्लोक आहे याच्यात स्पष्टपणे दिलंय, तद एजती तद नैजती तद दूरे हा हा. तत्वंतिके. तर याच्यात जी चर्चा होते कशा प्रकारे भगवंत जे आहे तद दूरे तद्वंतिके, अर्थात ते खूप दूर आहेत आणि ते खूप जवळही आहेत. तर प्रभुपादजी ते स्पष्टता देत आहेत कशा प्रकारे ते दूर, कशा प्रकारे आहेत, कोणासाठी दूर आहेत आणि कशा प्रकारे ते जवळ आहेत आणि कोणासाठी ते जवळ आहेत. तर हे इथे अगदी स्पष्ट होते. पुढे वाचा. जागृती माता जागृती माता. येस प्रभूजी. हरे कृष्ण प्रणव. या संदर्भात सगुण आणि निर्गुण हे शास्त्रात आढळणारे भगवंतांसंबंधीचे दोन शब्द महत्वाचे आहेत. सगुण म्हणजे गुणांसहित व निर्गुण म्हणजे गुणरहित. सगुण शब्दाचा अर्थ असा होत नाही की ज्यावेळी भगवंत गुणांचे प्रदर्शन करीत अवतरित होतात त्यावेळी त्यांना भौतिक शरीरच धारण करून भौतिक प्रकृतीच्या अधीन व्हावे लागते. ते स्वतः सर्व शक्तींचे उगमस्थान असल्यामुळे त्यांच्याकडे भौतिक व आध्यात्मिक शक्ती अशी मुळी भेदच नसतो. सर्व शक्तींचे नियंत्रक असल्यामुळे ते आपल्याप्रमाणे त्या शक्तींच्या अंमलाखाली येत नाहीत. भौतिक शक्ती त्यांच्या अध्यक्षतेखाली कार्य करते, म्हणून ते त्या शक्तीचा स्वतःच्या उद्दिष्टांसाठी उपयोग करून घेऊ शकतात आणि तसे करताना त्या शक्तीच्या गुणांचा त्यांच्यावर लेश मात्रही प्रभाव पडू शकत नाही. याच संदर्भात त्यांना आपण निर्गुण म्हणू शकतो. तसेच भगवंत कधीही निराकार होत नाहीत, कारण त्यांचे स्वतःचे शाश्वत स्वरूप आहे. ते आदिपुरुष आहेत. ज्याप्रमाणे सूर्यदेवाचे तेज म्हणजे सूर्यकिरण, त्याचप्रमाणे निराकार स्वरूप किंवा ब्रह्मज्योती म्हणजे भगवंतांची शरीर कांती. हरे कृष्ण प्रणव. इथे तुम्हाला अगदी स्पष्टतेने प्रभुपादजींनी हे दोन्ही शब्दांचं सुंदर वर्णन केलंय, सगुण आणि निर्गुण. तर जेव्हा बाहेरच्या जगामध्ये भगवंतांबद्दल चर्चा चालते तर हे शब्दांचा खूप छान वापर होतो, सगुण, निर्गुण. आणि विशेष करून याच्याबरोबर अजून एक शब्द वापरला जातो, निर्गुण
निराकार. तर याच्याबद्दल आपण चर्चा केली आहे, तरी स्पष्टता याच्याबद्दल आपणाला माहित आहे. जेव्हा निर्गुण म्हटलंय त्याचा अर्थ काय होतो, जसं प्रभुपादजींनी ते दिलंय की निर्गुण अर्थात भगवंतांवरती जे आहे बाकी गुणांचा कुठलाही प्रभाव पडत नाही. भौतिक प्रकृतीचे जे गुण आहेत ते त्यांच्यावरती प्रभाव करत नाही, म्हणून ते निर्गुण आहेत. आणि निराकार अर्थात ज्यांचा भौतिक आकार नाही. तर हे स्पष्ट आहे. इथे प्रभुपादजींनी हे जे दिलंय की सगुण म्हणजे गुणांसहित व निर्गुण म्हणजे गुणरहित. तर सामान्यतः सगुण साकार रूप अशी जेव्हा चर्चा येते, तर सगुण अर्थात हे बाहेरच्या लोकांची जी धारणा असते की भगवंत जेव्हा अवतरित होतात त्यांना भौतिक शरीरच धारण करून प्रकृतीच्या अधीन व्हावे लागते, भौतिक प्रकृतीच्या. त्याचा प्रसिद्ध श्लोक आहे जिथे भगवंत म्हणतात अवजानंती मां मूढा मानुषीं तनुमाश. अर्थात भगवंत कशा प्रकारे प्रकृतीच्या अधीन आहेत हे जे लोक समजतात त्यांना भगवंत गीतेत म्हणतायत की ते मूढा असे मूर्ख लोक असतात. तर निश्चित रूपाने भगवंत जे आहेत ते भौतिक प्रकृतीच्या अधीन नाहीत. आणि ही आपण चर्चा केली कशा प्रकारे सर्व शक्ती त्यांच्या पासून उद्भूत होतात, त्यामुळे त्या शक्ती त्यांच्या अध्यक्षतेखाली आहेत, ते शक्तीच्या अधीनस्थ नाहीयेत. तर इथे आकाराबद्दल रूपाजी सांगतायत कशा प्रकारे त्यांचे शाश्वत रूप आहे आणि ते आदि पुरुष आहे. याचं स्पष्टीकरण म्हणून हे जी उपमा किंवा उदाहरण दिलंय सूर्यदेवाचे तेज हे सूर्यकिरण, भगवंतांचे तेज हे ब्रह्मज्योती किंवा भगवंतांची शरीर कांती. हा पुढे वाचा. प्राजक्ता माता, प्राजक्ता माता. येस प्रभू. हरे कृष्ण दानव प्रणाम. बालभक्त प्रल्हाद महाराज जेव्हा आपल्या वास्तविक पित्यासमोर गेले तेव्हा वाचते त्यांना येस प्रभूजी. काय वाचलं तुम्ही? बालभक्त प्रल्हाद महाराज जेव्हा आपल्या नास्तिक पित्यासमोर गेले तेव्हा त्यांना पित्याने विचारले, तुझा भगवान कोठे आहे? प्रल्हादांनी उत्तर दिले की भगवंत सर्वत्र आहेत. तेव्हा पित्याने रागाने विचारले की त्याचा भगवान या राजमहालाच्या खांबात आहे का? आणि मुलाने होय उत्तर दिले. त्याबरोबर त्या नास्तिक राजाने समोरच्या खांबावर जोराने प्रहार केला. तत्क्षणी भगवंतांनी नरसिंह किंवा अर्ध मनुष्य अर्ध सिंह असा अवतार धारण करून त्या नास्तिक राजाचा वध केला. यावरून आपण समजू शकतो की भगवंत प्रत्येक वस्तूत आहेत व त्यांच्या विविध शक्तीद्वारे ते सर्व काही निर्माण करतात. आपल्या अचिंत्य शक्तीने ते प्रामाणिक भक्तावर कृपा करण्यासाठी कोठूनही प्रकट होऊ शकतात. भगवान नरसिंहदेव नास्तिक राजाने आज्ञा केली म्हणून खांबातून प्रकटले नसून आपला भक्त प्रल्हाद यांनी इच्छा केली म्हणून प्रकटले. नास्तिक भगवंतांना प्रकट होण्याकरता आज्ञा देऊ शकत नाही, परंतु आपल्या भक्तावर कृपा करण्यासाठी ते कोठेही प्रकट होतील. भगवद्गीतेतही 4.8 अशा प्रकारे सांगितले आहे की नास्तिकांचा नाश करण्यासाठी आणि भक्तांचे रक्षण करण्यासाठी भगवंत अवतार घेतात. अर्थात नास्तिकांचा नाश व भक्तांचे रक्षण करण्यासाठी भगवंतांजवळ पुरेशा शक्ती आणि सेवक आहेत, परंतु भक्तांवर कृपा करण्यात भगवंतांना आनंद वाटतो म्हणून ते अवतार घेतात. खरे सांगावयाचे तर केवळ आपल्या भक्तावर कृपा करण्यासाठीच भगवंत अवतरित होतात, इतर कारणासाठी नव्हे. हरे कृष्ण. तर हा खूप सुंदर परिच्छेद आहे.
भगवद्गीतेमध्ये भगवंत सांगतात, मया ततमिदं सर्वं जगत अव्यक्त मूर्तिना मस्तानी सर्वभूतानि नाहम न चाहम तेषु अवस्थितः. कशा प्रकारे मी माझ्या शक्तींद्वारे अर्थात अव्यक्त रूपाने सर्वत्र आहे. मया ततमिदं सर्वम, या जगतामध्ये जे आहे मी अव्यक्त रूपाने, अव्यक्त मूर्तीना, अव्यक्त रूपाने मत्स्थानी सर्व भूतानी, माझ्यामध्ये सर्व काही स्थित आहेत, सर्व जे जीवात्मा सर्व स्थित आहे, पण मी त्यांच्यामध्ये नाही आहे. तर जेव्हा आपण ब्रह्म, परमात्मा आणि भगवान त्याच्याबद्दलची संकल्पना बघतो, ते स्पष्ट आहे की कशा प्रकारे या श्लोकात जेव्हा सांगितलंय, नाही संग्राम तेव्हा भूषण ती पोरं आईतली जेवायला आल्यात ना. तर जेव्हा ही आपण संकल्पना बघतो ब्रह्म, परमात्मा आणि भगवंत, तर जो हा श्लोक आपण इथे चर्चा केली, कशा प्रकारे भगवंत जे आहेत तद एजती तत् नैजती तद दूरे तत्वंतिके, तर जेव्हा सांगितलंय की भगवंत चालतात आणि भगवंत चालतही नाहीत, तर हे आपल्याला ब्रह्म, परमात्मा आणि भगवान ही संकल्पना व्यवस्थित समजली, तर आपण जाणू शकतो की भगवंत कशा प्रकारे भगवान या रूपाने चालतात. तद एजती आणि तद नयजती जेव्हा म्हटलंय, तर अर्थात ते कसे चालत नाही, तर ते ब्रह्म या त्यांच्या रूपाने चालत नाहीत. अर्थात भगवंत जे आहेत ते भगवंत किंवा परमात्मा या रूपाने त्यांच्या भक्तांद्वारे कार्यरत असतात, पण जे ब्रह्म जे आहे ते कार्यरत नाहीये. तर जे असे मायावादी लोक आहेत त्यांची काही परिपूर्णतेची एक विशेष प्रकारची धारणा असते, आणि ते जेव्हा ती धारणा बदलते, तर त्यांना असं वाटतं की ते अ, त्याच्यातली परिपूर्णता कमी झाली आहे, किंवा ते असा विचार करतात की त्या प्रकारे परमसत्य कार्य करू शकत नाही. अर्थात त्यांची जी धारणा आहे परिपूर्णतेची, ती एक प्रकारे अ, स्थिर धारणा आहे. ज्या प्रकारे आपण समाधीबद्दल चर्चा करतो, बाहेरच्या लोकांची समाधीची धारणा एक असते, आणि प्रभुपादजी भक्तिमय जीवनात आपणाला डायनामिक समाधी, अर्थात एकदम जी समाधी, अर्थात चालता बोलता सर्व कार्य करताना व्यक्ती, जो भक्त आहे तो कशा प्रकारे समाधीस्थ राहू शकतो ते शिकवतात. तर अर्थात हे जे नास्तिक किंवा मायावादी लोक असतात, ते त्यांच्या आपल्या आपल्या धारणा ठेवतात. काही लोक जे आहेत ते आपल्या धारणा भगवंतांवरती अ, लादतात, आणि ते विचार करतात की भगवंत अशा प्रकारे कार्य केले पाहिजे. जर ते अशा प्रकारे कार्य करतील तर ते परिपूर्ण आहे. प्रभुपादजी जे आहेत, स्वतःहून कधी त्यांनी स्वतःला असं एक मोठे प्रमाणित व्यक्ती म्हणून घोषित नाही केलं, एका काही शक्तींच्या आधारावर, किंवा अ, आपलं काही आध्यात्मिक असं खूप विशेष स्थिती दाखवण्याच्या हेतूने. एकदा जेव्हा तमाल कृष्ण गोस्वामी महाराज जे आहेत, त्यांनी प्रभुपादजींना विचारलं की तुम्ही तुमच्या पूर्वजन्मात कोण होते. तर प्रभुपादजींनी खूप सुंदर उत्तर दिलं, आणि खूप समर्पकी छान उत्तर, की ते म्हणाले, मला माहित नाही तुम्ही अशा प्रकारचा प्रश्न का विचारला, पण जो कोणी लखपती आहे किंवा करोडपती आहे, तर तो त्याच्या क्षमतेनुसार त्याच्याकडे जे आहे तो देऊ शकतो. कारण मी वैष्णव परिवारात माझा जन्म झाला, आणि भगव भगवद्गीता पण त्याच्यानुसार सांगते की जे भक्त आहेत त्यांना वैष्णव परिवारात जन्म घेण्याची संधी प्राप्त होते. एकदा प्रभुपादजींना
एका पत्रकार किंवा जे रिपोर्टर असतात त्यांनी प्रश्न विचारला की का तुम्ही एक भगवंतांचे संदेशवाहक आहात का? तर त्यावेळेस प्रभुपादजी सांगितलं, हो, मी माझ्या आध्यात्मिक गुरुद्वारा पाठवलेला संदेशवाहक आहे. तर हे सत्य आहे की आपण राधाराणी, यशोदा माता अशा यांच्या त्या भक्तांच्या स्थितीत किंवा त्यांच्यासारखं परिपूर्णत्व प्राप्त करू शकत नाही, नित्यसिद्ध नाही होऊ शकत. पण त्याच्यामुळे असं नाही की आपण भगवंतांच्या संदर्भात आपली जी शाश्वत स्थिती आहे त्याच्यामध्ये आपण कार्यरत राहू शकत नाही. अर्थात व्यक्तीला जे आध्यात्मिक जीवनात नेहमी ही स्पष्टता असली पाहिजे, कशा प्रकारे आचार्यगण जे आहेत ते कुठल्या प्रकारची मानसिकता ठेवतायत आणि आपल्याला कुठल्या प्रकारची मानसिकता ठेवली पाहिजे. तर या श्लोकामध्ये हे जे शक्तींची चर्चा चालू आहे, तर शंकराचार्य जे सामान्यतः असं काही भगवंतांबद्दल शक्तींबद्दल चर्चा असेल तर ते व्यावहारिक वाद आणि पारमार्थिक वाद अशा प्रकारे बोलतात आणि ते सांगतात कशा प्रकारे जे व्यावहारिक वाद आहे त्याच्यानुसार कुठले त्यांची धारणा जी आहे कुठले महावाक्य आहेत आणि कुठले लघु वाक्य आहेत. तर शास्त्रातले काही जे वाक्य आहेत त्यांना ते महावाक्य समजतात, बाकी लघु वाक्य आहेत. तर एक उदाहरण म्हणून हे अर्थापत्तीचे खूप सुंदर उदाहरण आहे आणि खूप प्रसिद्ध उदाहरण आहे. जेव्हा अर्थापत्तीची चर्चा होते तर कशा प्रकारे देवदत्त हा जो उपवास करतोय, दिवसा तो उपवास करतो पण तरी त्याचं वजन वाढतंय. तर याच जर समाधान द्यायचं असेल ह्या दोन वाक्यांचं, तर व्यावहारिक स्तरानुसार याचं काय उत्तर असू शकतं? तर हे जे व्यावहारिक वाद आहे याच्यानुसार अशी धारणा असू शकते की बहुधा ते जे वजन करणार मशीन आहे, यंत्र आहे, तेच चुकीचं आहे. तर असं निष्कर्ष असू शकतो. तर अर्थात व्यावहारिक वाद जो आहे हे व्यक्ती जेव्हा मायेच्या अधीन आहे त्याच्यानुसार व्यावहारिक वाद येतो. पण पारमार्थिक वाद अर्थात जेव्हा त्याची चेतना जी आहे त्याच्यात सुधार झालेला आहे. तर त्यामुळे शंकराचार्य जेव्हा म्हणतात भज गोविंदम, भज गोविंदम, भज गोविंदम, गोविंद भज मूढमते, संप्राते संहिते काले नाही. तर त्याच्यात स्पष्टपणे सांगितलंय कशा प्रकारे व्यक्तीने भगवंतांचं गोविंदाचं भजन केलं पाहिजे, भगवंतांना त्यांची आराधना केली पाहिजे. पण त्यांचे जे अनुयायी जे आहे ते सांगतात की हे जे आहे हे व्यावहारिक वाद आहे. तर अर्थात हे मायेच्या प्रभावामुळे आहे. तर जेव्हा ब्रह्म जे आहे ते मायेने आच्छादित होतं तेव्हा ते जड रूप स्वीकार करतं. जेव्हा ते रजोगुणाने आच्छादित असतं तेव्हा ते आत्म्याचं रूप स्वीकार करतं आणि जेव्हा ते सतोगुणाने आच्छादित असतं तेव्हा ते भगवान हे रूप स्वीकार करतं. अशा प्रकारे हे मायावादी लोकांची धारणा असते. म्हणजे वैष्णव आचार्य आहेत ते अर्थापत्तीच्या आधारावरती हे जे दोन वाक्य आहेत, जे उदाहरण बघितलं आपण की देवदत्त जो आहे तो दिवसा उपवास करतो पण तरी त्याचं वजन वाढतंय, तर ते खूप सुंदर याचा समन्वय करतात आणि ते सांगतात की निश्चित रूपाने कारण देवदत्त जो आहे दिवसा खात नाहीये तर निश्चित रूपाने तो रात्री खातो आणि त्यामुळे त्याचं वजन वाढतंय. तर अगदी
आयतावा त्याच टाक. प्रकारे जेव्हा म्हटलं जातं की भगवंतांना रूप नाही पण त्यांना रूप आहे, तर त्यांना भौतिक रूप नाही पण त्यांना आध्यात्मिक रूप आहे, ही स्पष्टता आहे. इथे जे आहे, जेव्हा प्रल्हाद महाराजांचं उदाहरण सांगितलं जातंय, तर श्रीमद भागवतम मध्ये खूप सुंदर श्लोक आहे 7व्या स्कंदामध्ये, जिथे सांगितले सत्यम विधातुम निजभृत्य भाषितम व्याप्तिं च भूतेषु अखिलेषु चात्मनः अदृश्यतात्यद्भुतरूपम् उद्वहन् स्तंभे सभायां न मृगं न मानुषम. तर सत्यम विधातुम निजभृत्य भाषितम, आपल्या निजभृत्य, आपल्या निज सेवकाने जे त्याचं जे भाषित आहे, जे बोललेलं आहे, त्याला सत्य करून दाखवण्यासाठी. तर प्रभुपादजी जेव्हा तात्पर्यामध्ये सांगतात की भगवंत जे आहेत ते नास्तिक राजासाठी, त्याच्या वचनांसाठी नाही प्रकट झाले. कशासाठी प्रकट झाले? सत्यम विधातुम निजभृत्य भाषितम. ते कशा प्रकारे प्रकट झाले ते पण इथे दिले, स्तंभे सभायाम न मृगम न मानुष. इथे स्पष्टता दिली कशा प्रकारे भगवंत प्रत्येक वस्तूत आहेत व त्यांच्या विविध शक्तीद्वारे ते सर्व काही निर्माण करतात आणि कुठूनही प्रकट होऊ शकतात, ते इथे दिले. 4.8 जे सांगितलंय, परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां. तर भगवंत केव्हा प्रकट, कशासाठी होतात? नास्तिकांचा नाश करण्यासाठी, भक्तांचे रक्षण करण्यासाठी. इथे प्रभुपादजी खूप सुंदर सांगतायत, परंतु भक्तांवर कृपा करण्यात भगवंतांना आनंद वाटतो म्हणून ते अवतार घेतात. ही जो श्लोक आहे, परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां, ते बाकी जे कारण आहेत ते गौण कारण आहेत. महत्वाचं काय आहे? भक्तांवर कृपा करण्यासाठी. पुढे वाचा. हरे कृष्ण. ब्रह्मसंहितेत 5.35 मध्ये सांगितले आहे की आदिपुरुष गोविंद आपल्या पूर्णांश रूपाने प्रत्येक वस्तूत प्रवेश करतात. ते प्रत्येक ब्रह्मांडात तर प्रवेश करतातच, तसेच त्या ब्रह्मांडातील प्रत्येक अणूतही प्रवेश करतात. विराट रूपात ते प्रत्येक वस्तूच्या बाहेर असतात आणि अंतर्यामी रूपात ते प्रत्येक वस्तूच्या आत असतात. घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीचे अंतर्यामी रूपात ते साक्षी असतात व आपण केलेल्या कर्माचे परिणाम किंवा कर्मफल प्रदान करतात. गतजन्मात आपण काय केले ते कदाचित आपण विसरू शकतो, परंतु भगवंत आपल्या कर्माचे साक्षी असल्यामुळे आपल्याला कर्माची फळे भोगावीच लागतात. ठीक आहे. तर इथे आपण बघू शकतो कशा प्रकारे जे प्रभुपादजी स्पष्टता देत आहेत की भगवंत आपल्या पूर्णांश रूपाने प्रत्येक वस्तूत प्रवेश करतात. अर्थात अंडांतरस्थ परमाणूच्या अंतरस्थ, तर ते प्रत्येक अणूतही प्रवेश करतात आणि ते अंतर्यामी रूपात प्रत्येक वस्तूच्या आत असतात. इथे जेव्हा सांगितलंय की घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीचे अंतर्यामी रूपात ते साक्षी असतात, अर्थात कारण भगवंत प्रत्येक वस्तूमध्ये या त्यांच्या क्षीरोदक्षायी विष्णू रूपाने विद्यमान आहेत, तर निश्चित रूपाने ते सगळ्याच गोष्टींचे साक्षी आहेत. आणि कारण ते सगळ्याचे साक्षी आहेत, तर कशा प्रकारे कोण व्यक्ती काय करतंय आणि त्याच्यानुसार त्याचे योग्य फळ ते प्रदान करतात. तर प्रभुपादजी ते सांगतायत की आपण विसरू शकतो, जसं गीतेमध्ये श्लोक येतो जिथे भगवंत अर्जुनाला सांगतात की
आपण दोन्ही जे आहेत प्रकट होतो. पण मी सर्व काही लक्षात ठेवू शकतो, तू लक्षात नाही ठेवू शकत. आता जीवात्मा जो आहे तो विसरतो, पण भगवंत विसरत नाही. तर कोणी सांगू शकतं का की जीवात्मा का विसरतो, भगवंत का विसरत नाही? जीवात्म्याचा स्वभाव आहे विसरणे प्रभूजी, त्यामुळे. अरे वा. प्रभू जीवात्मा ह्याच्यासाठी विसरतो कारण जर जीवात्मा जर स्मरण यायला लागलं तर तो त्याला जे बरेच जन्म झालेत ते प्रत्येक जन्माचा जो तो आठवलेला तर तो एकदम हे होऊन जाईल म्हणजे वेडाच होऊन जाईल कायमचा. धन्यवाद, त्याला काय धन्यवाद. तर विशेष रूपाने, कारण भगवंतांचं शरीर जे आहे ते दिव्य आहे, सच्चित आनंद विग्रह, ते चिन्मय आहे, त्यामुळे ते कधी विसरत नाही. आपण याची चर्चाही केली कशा प्रकारे जीवात्म्याचं शरीर जे आहे असत अचित निरानंद आहे. आणि कारण ते शरीरच त्या प्रकारे असल्यामुळे जीवात्मा निश्चित रूपाने भौतिक प्रकृतीच्या अधीनस्थ असल्यामुळे तो विसरतो. जेव्हा तो मुक्त स्थितीत असतो तेव्हा तो विसरणार नाही. का तर तो भगवंतांच्या अंतरंगा शक्तीच्या अधीन असून त्याच्यावरती असत अचित निरानंद याचा प्रभाव नसतो. परंतु भगवंत आपल्या कर्मांचे साक्षी असल्यामुळे आपल्याला कर्माची फळे भोगावीच लागतात. ते सगळं बद्ध जीवांना आपल्या आपल्या कर्माची फळे भोगायला लागतात. हा शेवटचा. संतुष्ट मुकुंद पुढे जातो. संतुष्ट मुकुंद, संतुष्ट मुकुंद ओके मग. श्रीकृष्ण प्रभूजी दंडवत प्रणाम. सत्य हेच आहे की अंतर्बाह्य भगवंतांशिवाय दुसरे काहीच नाही. अग्नीपासून उष्णता व प्रकाश निर्माण होतो, त्याप्रमाणे त्यांच्या विविध शक्तींच्या मदतीने सर्व काही प्रकट होते. अशा प्रकारे त्यांच्या विविध शक्तींमध्ये एकात्मता आहे. तथापि जीव आणि भगवंत यामध्ये एकत्व असले तरी सूक्ष्म जीव ज्या आनंदाचा आंशिक उपभोग घेतात तेथे भगवंत अनंत आनंदाचा उपभोग घेतात. प्रशांत प्रभू, हा प्रभू. हे सुनील, पांडुरंग प्रभू, हे सगळे ना स्क्रीन खराब करतात. तर तिथे ऍक्सेस असतो, ते स्क्रीनवर काही लिहायचा जो ऍक्सेस आहे ना सगळ्यांचा काढून घ्यायचा, कुठे जेणेकरून तुम्हाला तुझं सांगतो बाकी ना. भक्तांना नाही स्क्रीन बघता येईल. प्रभूजी, मी काही करत नाही. नाही नाही, तुमची काहीच चुकी नाही, मी तुमच्याबद्दल नाही सांगणार. त्यांना मी, माझंच नाव आहे ना. तुमचंच नाव माझं आहे नाव का? आहे ते. हो. मग हे तुमच्याच हाताने झाले. वरती स्क्रीनवर नाही. सगळे घाण जी आहे ना, हा. आणि त्याचं तुम्हाला प्रूफ पाहिजे असेल तर याचं रेकॉर्डिंग नाही आहे. ना, प्रूफचं नाही काय. तुम्हाला ते रेकॉर्डिंग प्रशांत प्रूफ पाठवतील. हा. ठीक आहे. काय झालंय? तुझं कुठं मी वापरलं का वाईट बोर्ड? हा. तर इथे जेव्हा सांगितलंय की अंतर्बाह्य भगवंतांशिवाय दुसरे काहीच नाही, तर जसं आपण दररोज गातो, बहिर्नृसिंहो हृदये नृसिंहो नृसिंहमदिं शरणं. तर अर्थात हे काय सांगण्यात आलं इथे, भगवंत जे आहेत बाहेरही आहेत आणि आतमध्ये आहेत. भगवंतांशिवाय दुसरं काहीच नाहीये. ते कोणी सांगू शकतं का आपल्यामधलं? याचा अर्थ काय होतो हे जेव्हा म्हणतायत की हेच सत्य आहे? तर आपणही भगवंत आहोत का? इथे जसं म्हटलं दुसरे काहीच नाहीये. हरे कृष्ण प्रभूजी. हम्म. प्रभूजी, अंतर्बाह्य भगवंताशिवाय दुसरे काही नाही, म्हणजे आतमध्ये आपल्यामध्ये परमात्मा रूपाने भगवंतच आहेत आणि बाह्य जी प्रकृती आहे ती भगवंतांचंच एक रूप.
तर मुद्दा प्रश्न समजला का तुम्हाला काय विचारलाय? आंतरबाह्य भगवंत आहेत म्हणजे काय हम्म. असं. तर मग तुम्ही पण भगवंत आहात का? नाही, आपल्यामध्ये परमात्मा रूपामध्ये भगवंत आहेत. आपण भगवंतांचा एक अंश. तर याचा अर्थ काय? ज्या प्रकारे जेव्हा हे म्हटलं जातं की आपण भगवंतांचे अंश आहोत, तर गुणात्मक दृष्टिकोनातून आपण भगवंतच आहोत. पण मात्रा मात्रेच्या दृष्टिकोनातून आपण भगवंत नाही आहोत. आपण अंश आहोत, अणु आहोत आणि भगवंत विभू आहेत. त्यामुळे प्रभुपादजी हे सांगतायत कशा प्रकारे अग्नीपासून उष्णता प्रकाश निर्माण होतो, त्याचप्रमाणे भगवंतांच्या शक्तींच्या मदतीने सर्व काही प्रकट होते. ते बघितलं आपण पराशक्ती. अशा प्रकारे त्यांच्या विविध शक्तींमध्ये एकात्मता आहे. आपण बाकी अन्य शक्ती ज्या तीन महत्वाच्या शक्ती त्याची चर्चा केली, अंतरंगा, बहिरंगा आणि तटस्थ शक्ती. तथापि जीव आणि भगवंत यामध्ये एकत्व असले तर एकत्व, गुणात्मक एकत्व आपण चर्चा केली, तरी सूक्ष्म जीव ज्या आनंदाचा आंशिक उपभोग घेतात, तर जीव सूक्ष्म आहे, अणु आहे, तर तो उपभोग पण आंशिक होऊ शकतो. तिथे भगवंत अनंत आनंदाचा उपभोग घेतात. तर भगवंत जे आहेत ते विभू असल्यामुळे, अनंत असल्यामुळे ते अनंत आनंदाचा उपभोग घेतात. हे स्पष्ट असलं पाहिजे. प्रभूजी, एक विचारू हम्म. का? हा बोला. ते कोणाला त्याच्या मंत्र 5 वरती काही प्रश्न असेल तर आता विचारा, नाही तर आपण मंत्र 6 सुरू करू. हा बोला. हा प्रभूजी, आत्ताच्या पॅरेग्राफ मधलं शेवटचं जे वाक्य आपण वाचलं ना, की जीव ज्या सूक्ष्म आनंदाचा आंशिक उपभोग घेतो आणि भगवंत अनंत आनंदाचा उपभोग घेतात, ते एखाद्या असं उदाहरणाच्या द्वारे स्पष्ट सांगता येईल का? एक काय अनेक उदाहरणं तुम्ही घेऊ शकतात. भगवंत गोवर्धन पूजा बघाल, कशा प्रकारे जेवढं स्वीकार करतात तेवढं तुम्ही स्वीकार करू शकता का? मग जीवाला तो आंशिक आनंद आणि भगवंतांना अनंत, असं म्हणजे थोडस तो फरक कसा काय समजून घ्यायचा? हा, आंशिक रूपानेच तुम्ही खायचा पण आनंद किती घेऊ शकता तुम्ही? तुमची काही मर्यादा आहे ना, का नाही आहे? आनंदाची पण मर्यादा आहे का प्रभूजी मग? नाही नाही नाही, तुम्ही जेव्हा कुठल्याही प्रकारे आनंद घ्यायचा प्रयत्न करताय, ते खाण्याच्या द्वारे असो, कुठल्याही प्रकार तुमचा जो एक मार्ग असेल, तुम्ही किती प्रमाणात घेऊ शकता? थोड्या प्रमाणात प्रभूजी. नाही नाही नाही, तुमच्या क्षमतेनुसार घेऊ शकतात. तुम्ही हा. तुमच्या क्षमतेनुसार थोडं नाही घेणार. तुम्ही जेवढं प्रयत्न करता येईल जास्त तेवढा घ्याल. पण ती तुमची क्षमता जी आहे ती खूप आंशिक आहे. का? तर कारण तुमची शक्ती ही सीमित आहे. पण भगवंतांच्या बाबतीत तसं नाहीये. भगवंत हे असीमित आहेत आणि भगवंतांच्या शक्तीही असीमित आहेत. पराश्च शक्ती विदैव श्रूयते स्वाभाविकी ज्ञान क्रिया. अर्थात भगवंत त्यांच्या इच्छेनुसार जी इच्छा केली ते सर्व प्रकारचे भोग जेवढं पाहिजे तेवढा तो आनंद घेऊ शकतात. पण जीवात्मा, सूक्ष्म जीवात्मा जो आहे तो खूप त्याच्या स्थितीनुसार तेवढ्याच प्रमाणात आनंद प्राप्त करू शकतो. तर हे आपल्याला जीवनाच्या प्रत्येक अवस्थेत त्याची जाणीव होते. याच्यासाठी असं नाही की खूप काही याला संशोधन करायची गरज आहे. तुम्ही कुठल्याही प्रकारे विचार केला, जसं तुम्हाला जी आनंदाची तुमची धारणा असेल सुख प्राप्तीची, जर कोणाला गरमीच्या दिवसामध्ये, जसं अगदी अक्षय तृतीयानंतर जेव्हा खूप सारं वातावरण कडक होऊन जातं,
तर त्यावेळेस एखाद्याला वाटलं की आम्ही जे आहेत छान आईस्क्रीम खाऊ किंवा अन्य काही एखाद्या व्यक्तीची धारणा असेल तर तो किती खाऊ शकतो, त्यालाही हम्म, काही मर्यादा आहे. क्षमतेनुसार. हा, जरी दिवसभर खात राहिला तरी तो काही तेवढ्या मात्रामध्येच खाऊ शकतो. तो जरी आयुष्यभर खात राहिला किंवा प्रत्येक उन्हाळ्याच्या पूर्ण काळात जरी खात राहिला तरी त्याची क्षमता जी आहे ती सीमित आहे. म्हणजे भगवंतांना काय आनंद घ्यायचा आहे तर त्यांना पूर्ण जरी महाराष्ट्रातला, भारतातला किंवा अ, ह्या पृथ्वीवरचा आईस्क्रीम किंवा अजून जे काही असेल सगळं ते भगवंत एकाच वेळेस स्वीकार करू शकतात आणि ते स्वीकार करून पचवूही शकतात. पण तेच जर एखाद्या जीवात्म्याच्या बाबतीत बघितलं तर तो आनंदाची त्याची जी क्षमता आहे त्याच्याहून जसं तो जास्त काही करायला जातो तर त्याला त्याचे परिणाम पण दिसायला लागतात आणि त्याला जाणीव होते की हे माझ्या क्षमतेच्या बाहेर आहे. तर त्यामुळे जीवाचा निश्चित रूपाने आंशिकच भोग असतो, तो असीमित भोग करू शकत नाही. पण जेव्हा भगवंतांच्या बाबतीत म्हटलेलं आहे त्यांचा ते अनंत उपभोग करू शकतात. मग ते नुसतं खायचं असेल, जसं जीवात्मा फक्त तोंडाने खाऊ शकतो, भगवंत डोळ्यांनी अंगाने येस सकलेंद्रिय रतिमान ते पश्यन्ति अर्थात त्यांच्यासाठी सर्व काही संभव आहे. तर मुद्दा हा आहे की इथे जेव्हा सांगितलंय हे स्पष्ट आहे की सूक्ष्म जीव आंशिक रूपानेच उपभोग करू शकतो आणि भगवंत जे आहे ते अनंत आनंदाचा उपभोग करू शकतात. मग ते आपण जरी खाण्याचं उदाहरण बघितलं तरी आपल्याला बाकी अन्य उदाहरणं समजली पाहिजे की जिथे आपली काही धारणा असेल की इथे हा आनंद आहे. एखाद्याला विचार असेल की तपस्येचा आनंद, तर ज्या आजपर्यंत वेगवेगळ्या लोकांनी तपस्या केल्या त्या सर्व तपस्यांमध्ये सर्वश्रेष्ठ तपस्या ज्या भगवंत नारायण ऋषींच्या रूपाने अवतरित झाले तर त्यांच्यासारखा कोणी कठोर तपस्या केली नाही. बघितलं तर बाकी जे जीव आहेत ते भगवंतांच्या मायाशक्तीने प्रभावित होतात. म्हणजे नारायण ऋषी जे आहेत त्यांना कधीही मायेचा त्यांच्यावर परिणाम होत नाही. तर अर्थात भगवंत सर्व प्रकारे सर्व दृष्टिकोनातून सर्वोत्तम आनंद उपभोग करतात. आता जसं गौर पौर्णिमा झाली तर तुम्ही सुंदर लीला ऐकल्या असतील आणि तुम्हाला स्पष्टता आली असेल कशा प्रकारे जेव्हा भगवंत राधा राणींच्या रूपाने विस्तारित झाले तर त्यांना जेव्हा वाटतं की राधा राणींनाही माझ्याहून जास्त आनंद प्राप्त होतोय तर ते काय करतात, त्यांचा भाव समजून घेण्यास चैतन्याच्या रूपात अवतरले. त्यांचा भाव अंगीकारून ते त्या आनंदाचा उपभोग करतात. अर्थात भगवंत जे आहेत सर्व प्रकारे सर्व अवस्थांमध्ये ते अनंत आनंदाचा उपभोग करू शकतात, पण जीवात्मा सीमित आनंदाचाच उपभोग करू शकतो. तुम्हाला समजलं काय सांगितलं ते? हो प्रभूजी. आता जसं आपण ह्या श्लोकामध्ये चर्चा केली, या श्लोकामध्ये जरी भगवंतांच्या विरोधात्मक गुणांना आपण बघितलं तरी आपण याच्यात बघितलं कशा प्रकारे यात विरोध काय आहेत, कशा प्रकारे भगवंत चालतायत चालतही नाहीत, भगवंत दूरही आहेत, भगवंत जवळही आहेत, भगवंत सर्वस्व सगळ्याच्या आतमध्ये आहेत आणि सगळ्याच्या बाहेरही आहेत. तर कोण व्यक्ती जे आहेत जे अशा प्रकारच्या विरोधाभासांना समजू शकत नाहीत तर जे मूर्ख नास्तिक लोक आहेत. मग आपण ते 9व्या अध्यायातला 11वा जो श्लोक आहे अवजानंती त्याच्याबद्दल चर्चा केली. त्याच्यानंतर आपण हेही बघितलं की ते विचार करतात कशा प्रकारे भगवंत जे
मनुष्य रूपाने अवतरित होतात आणि ते भगवंतांना जे एक साधारण व्यक्तीच्या स्तरावरती आणून ठेवतात आणि त्यांचे जे दृष्टिकोन जे आहे ते अपूर्ण दृष्टी असते भगवंतांकडे बघायची. कोण आहे जे ह्या विरोधाभासाला समजू शकतात? तर जे भगवंतांप्रती शरणागत आहेत. तर त्यामुळे आपण 4थ्या अध्यायातल्या 11व्या श्लोकाची चर्चा केली, यथा माम प्रपद्यन्ते तांस तथैव. तर निश्चित रूपाने जे प्रामाणिक भक्त आहेत, जसे प्रल्हाद महाराज आहेत, तर भगवंतही त्यांना प्रसन्न करण्यासाठी स्वतः अवतार घेतात. मग आपण श्लोक पण बघितला भागवतमचा. तर आपण ह्या प्रकारचे जे विरोधाभास आहेत त्यांना कसं समजलं पाहिजे की भगवंत चालतात आणि नाही चालत? तर हे सगळे जे विरोधाभास आहेत ते भगवंतांमध्येच त्याचा समन्वय होतो, त्यामुळे ते भगवंत आहेत, परम सत्य आहेत. भगवंत जे आहेत ते व्यक्ती आहेत आणि बरोबर ते निर्विशेष निराकार ज्योतीच्या रूपाने ब्रह्मच्या रूपानेही त्यांचं अस्तित्व आहे. तर त्यामुळे त्यांच्यासाठी सर्व काही शक्य आहे आणि भगवंतांच्या अचिंत्य शक्ती आहेत. कशा प्रकारे ते दूरही आहेत आणि जवळही आहेत. आपण बघतो जे भगवंतांचं धाम आहे किंवा आध्यात्मिक जगत आहे ते कशा प्रकारे या भौतिक सृष्टीच्या खूप दूर स्थित आहे आणि भगवंत जे आहेत ते केव्हाही प्रकट होऊ शकतात, कुठेही प्रकट होऊ शकतात. जसं आपण नरसिंह भगवंतांचं उदाहरण बघितलं, त्यामुळे ते खूप निकटस्थही आहेत, अंतर्यामी परमात्मा रूपाने हृदयामध्ये स्थित आहेत. तर भगवंत हे आतमध्ये आहेत आणि बाहेरही आहेत, त्यामुळे त्यांचं ते अंतर्यामी रूप आहे. किंवा आपण हेही बघतो जसं बाहेर ते विराट रूपाने विद्यमान आहेत आणि बरोबर भगवंतांच्या वेगवेगळ्या शक्ती आहेत. आणि आपण अग्नी, उष्मा आणि प्रकाश त्याचं उदाहरणही बघितलं. तर हे जे विरोधाभास आहेत त्याच्यातून आपण काय शिकलं पाहिजे? आपल्याला ही स्पष्टता यायला पाहिजे कशा प्रकारे आपल्याकडे खूप सीमित क्षमता आहे भगवंतांना समजून घ्यायची आणि आपण भगवंत जे आहेत ते आपल्या सेवा वेगवेगळ्या माध्यमातून स्वीकार करतात आणि विशेष करून आपण बघतो कशा प्रकारे भगवंत जे आहेत कनिष्ठ भक्तांच्या सेवा ही एक विग्रहाच्या रूपात स्वीकार करतात. तर भगवंत दोन्ही सगुणी आहेत आणि निर्गुणी आहेत आणि साक्षात भगवंत या सर्व ज्या काही शक्ती आहेत त्या सर्व शक्तींचे स्रोत आहेत. त्यामुळे त्यांना त्या शक्ती नियंत्रित करू शकत नाहीत. तर आपण जे आहे या 6व्या मंत्रात जसं 4 पासून 8 पर्यंत आपण बघितलं होतं की एक महाभागवताचा दृष्टिकोन. आता इथे जे आहे ते आपण चर्चा करू पुढे 6 ते 8 मध्ये. आपण 5व्या मंत्रामध्ये चर्चा केली भगवंतांच्या काही गुणांची आणि कशा प्रकारे ते कुठे स्थित असतात. मंत्र 6 जो आहे इथे असा व्यक्ती की ज्याच्यात कशा प्रकारे भगवंतांच्या ह्या भगवंतांना गुणगान करण्याची किंवा भगवंतांना समजण्याची क्षमता आहे आणि तो सर्वत्र भगवंतांना बघू शकतो. तर त्याबद्दल आपण ह्या 6व्या मंत्रामध्ये चर्चा करणार आहोत. अर्थात जे भक्त आध्यात्मिक दृष्ट्या खूप प्रगत असतात तर ते सगळं काही भगवंतांच्या संबंधात बघू शकतात आणि अशा प्रकारचा जो दृष्टिकोन आहे विकसित जर कोणाला करायचं असेल, त्याला त्याची वृद्धी करायची असेल, त्याला निश्चित रूपाने जे महान आत्मा आहेत किंवा जे महाजन आहेत त्यांचं अनुसरण केलं पाहिजे.
यस्तु सर्वाणि भूतानि आत्मन्येवानुपश्यति सर्वभूतेषु चात्मानं ततो न विजुगुप्सते. जो प्रत्येक वस्तूला भगवंतांच्या संबंधात पाहतो, सर्व जीवात्म्यांना भगवंतांचे अंश म्हणून पाहतो आणि प्रत्येक वस्तूमध्ये भगवंतांना पाहतो, तो कोणत्याही वस्तूचा किंवा जीवाचा कधीही द्वेष करीत नाही. तात्पर्य: प्रत्येक गोष्ट पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांच्या संबंधात पाहणे हे अशा महाभागवताचे किंवा महापुरुषाचे वर्णन आहे. भगवत साक्षात्काराने 3 स्तर आहेत. कनिष्ठ अधिकारी हा भगवत साक्षात्काराच्या सर्वात निम्न स्तरावर स्थित असतो. तो स्वतःच्या श्रद्धेनुसार मंदिर, चर्च किंवा मशिदीत जातो व धर्मग्रंथातील आदेशानुसार पूजा अर्चा करतो. या स्तरावरचा भक्त या स्तरावर साक्षात्काराचा निम्न स्तर असतो. तो स्वतःच्या श्रद्धेनुसार मंदिर, चर्च किंवा मशिदीत जातो व धर्मग्रंथातील आदेशानुसार पूजा अर्चा करतो. या स्तरावरचा भक्त असा विचार करतो की परमेश्वर केवळ याच ठिकाणी आहेत व अन्यत्र कोठेही नाहीत. दुसरा भक्त भक्तीच्या कोणत्या स्तरावर आहे हे याला समजत नाही. तसेच भगवत साक्षात्कार कोणाला झाला आहे की नाही हेही तो जाणत नाही. असे भक्त सर्व विधी नियमांचे यंत्रवत पालन करतात व अमुक प्रकारची भक्ती श्रेष्ठ की तमुक प्रकारची भक्ती श्रेष्ठ अशा मुद्द्यावर कधी कधी भांडतात. कनिष्ठ अधिकारी म्हणजे प्रत्यक्षात भौतिकवादी भक्त असतात, जे आध्यात्मिक स्तर प्राप्त करण्यासाठी भौतिक सीमा पार करण्याचा प्रयत्न करीत असतात. तर कोणी सांगू शकतं का याच्यामध्ये कुठल्या मुद्द्यावरती चर्चा केली जात आहे? सर्व कनिष्ठ अधिकारी भक्ती. हा, बरोबर. तर इथे जे आहे पहिल्या परिच्छेदामध्ये कनिष्ठ अधिकाऱ्याची चर्चा केली जाते, पुढे मध्यम अधिकाऱ्याची आणि मग तिसऱ्या परिच्छेदात उत्तम अधिकाऱ्याची चर्चा करून शेवटी जे आहे कशा प्रकारे एकत्वम जे आहे एक चुकीच्या प्रकारचं एकत्व आणि दुसरं सत्य प्रकारचं एकत्व, त्याची चर्चा जी आहे ती शेवटी केलेली आहे. तर प्रभुपादजी जे आहेत कधी कधी त्यांचं जे तात्पर्य सुरू करतात, तर असं वाटतं की जे दिलेलं आहे, अर्थात इथे जर आपण अनुवाद बघितलं तर समजू शकत नाही व्यक्ती की अरे असं इथे का दिलेलं आहे. कारण इथे जर चर्चा जी चालली आहे की कोण व्यक्ती कशा प्रकारे बघतो आणि कशामुळे तो द्वेषरहित आहे वगैरे. आणि इथे अचानक जे आहे आपण 3 स्तरांची चर्चा सुरू झाली, तर लगेच एखाद्या व्यक्तीला समजेल ते गरजेचं नाहीये. पण जेव्हा व्यक्ती पद्धतशीररित्या त्याला जाणून घेतो, भक्तांच्या संगतीत समजतो, त्याला त्याची स्पष्टता येते. सामान्यतः जे आहे सगळ्या प्रकारच्या धर्मांमध्ये जे आहे खूप सुंदररित्या ह्या गोष्टी दिलेल्या असतात भगवंतांच्या बद्दल, आणि याच्यात ही स्पष्टता असते कशा प्रकारे हे वेगवेगळे धर्म जे आहेत भगवंतांना आपला सन्मान प्रदान करतात. काही लोक जे आहे हात जोडून प्रणाम करतात, काही लोक जे आहेत काही वेगवेगळ्या प्रकारे चिन्ह असतात त्यांचे, त्या प्रकारे ते भगवंतांना प्रणाम करतात. तर त्यामुळे हे जे 2 प्रकार आहेत की काही लोक
त्यांना भारग्राही म्हटलं जातं आणि काही जे आहेत ते सारग्राही असतात. ते महत्वाचं आहे की कशा प्रकारे आपणाला आपल्या जीवनामध्ये भारग्राही न बनता सारग्राही बनलं पाहिजे. अर्थात जो सार आहे त्याला घ्यायला शिकलं पाहिजे. तर एकदा असं झालं की प्रभुपादजी काही सांगत होते आणि त्यावेळेस अचानक जे कुराणातल्या काही प्रार्थना आहेत त्या मोठ्या भोंग्यावरती किंवा लाऊडस्पीकरवर सुरू झाल्या आणि त्यावेळेस प्रभुपादजी एकदम त्याच्यामध्ये तल्लीन झाले आणि शेवटी ते म्हटले की हे किती सुंदर आहे. त्यावेळेस एक भक्त त्यांना म्हटले की हे चांगलं नसतं झालं का की त्या लोकांनी हे सगळं लावायपेक्षा हरे कृष्णा महामंत्र जर त्यांनी लावलं असतं तर. त्यावेळेस प्रभुपादजी म्हटले की का तुम्ही याला अशा प्रकारे एक विशेष त्याला मर्यादित करतायत. तर त्यांच्या स्तरानुसार ते लोक जे आहेत त्यांची तिथे श्रद्धा आहे आणि त्याच्यानुसार ते ते पालन करतात, त्याला सन्मान करा, अशा प्रकारे प्रभुपादजी सांगितलं. तर जर आपल्या आध्यात्मिक जीवनाच्या पालनामध्ये आपण दुसरे जे भगवंतांना त्यांच्या बाजूने सन्मान करतायत, आराधना करतायत, त्याला जर आपण सन्मान करू शकलो नाही तर निश्चित रूपाने तो कनिष्ठ स्तर आहे किंवा कनिष्ठच्याही खाली त्या प्रकारचा तो स्तर आहे. त्याच्यामुळे ते सांगतायत कशा प्रकारे की अशा स्तरावरचा भक्त जो आहे तो परमेश्वर केवळ याच ठिकाणी आहे, तो अन्यत्र कोठे नाही. अर्थात कारण मी हे पालन करतो किंवा माझा हा दृष्टिकोन आहे आणि दुसरीकडे त्यामुळे नाहीत, किंवा तो हे जाणूही शकत नाही की दुसरे कशा प्रकारे ते पालन करतायत किंवा कोणाला भगवत साक्षात्कार झाला आहे नाही. आणि हे जे आहेत निश्चित रूपाने नवशिके जे भक्त आहेत ते अशा मुद्द्यांवरती भांडतात. तर प्रभुपादजी सांगतात कनिष्ठ अधिकारी म्हणजे प्रत्यक्षात भौतिकवादी भक्त असतात, जे आध्यात्मिक स्तर प्राप्त करण्यासाठी भौतिक सीमा पार करण्याचा प्रयत्न करत असतात. तर तुमच्यापैकी कोणी सांगू शकता का हे कनिष्ठ अधिकारी ज्यांना प्रभुपादजी भौतिकवादी भक्त म्हणताय म्हणजे काय? या भौतिक प्रभुजी सीमा काय आहेत? प्रभुजी हरे कृष्णा, दंडवत प्रणाम. हम्म. प्रभुजी कनिष्ठ अधिकारी भक्त जे आहेत ते देवाची उपासना करतात, देवाची भक्ती करतात, परंतु दुसऱ्यांना ते तेवढा मान सन्मान देत नाहीत किंवा त्यांची अवहेलना करतात. नाही, तुम्हाला फक्त हा प्रश्न सोपा प्रश्न आहे. भौतिकवादी भक्त ते भौतिक सीमा पार करणं याचा अर्थ काय एवढंच विचारलंय. त्यांना प्रभू त्यांच्या भौतिक इच्छा पूर्ण करायच्या असतात म्हणून ते देवाची भक्ती करतात. काय आहे त्या भौतिक सीमा? भौतिक सीमा नाही सांगणार ते. तुमच्यापैकी कोणाला इच्छा आहे, तुम्हाला वाटलं की हा हे प्रभुपादजींचं म्हणणं आहे ते असं या प्रकारे आहे? प्रभूजी म्हणजे त्यांना त्यांच्या प्रॉब्लेम्स मधनं सुटण्याकरता असं आहे का? इथे हे स्पष्टता आहे ना की भौतिक सीमा, तर मुद्दा आहे की तुम्हाला भौतिक सीमा काय आहेत हे स्पष्टता आली आहे का? प्रभूजी म्हणजे ते धर्मग्रंथ हरे प्रभूजी कृष्णा म्हणजे प्रभू. हरे कृष्णा म्हणजे धर्मग्रंथात ते आदेश दिलेत किंवा ज्या त्याच्यानुसारच ते पूजा करतात म्हणजे सीमा. हो, धन्यवाद. अजून? हरे कृष्णा प्रभूजी. हम्म.
भौतिकवादी भक्त जे आहे ते फलाच्या अपेक्षेने भक्ती करत असतात, की भक्ती केल्यानंतर भगवंत आपल्याला अजून चांगल्या प्रकारे फळ देईल या इच्छेने ते शास्त्राला अनुसरून भक्ती करत असतात, परंतु ते फळाच्या इच्छेने भक्ती करत असतात. धन्यवाद. तर हे जे सुंदर सुंदर तुम्ही सांगितलं, तर आपल्याला हे समजलं पाहिजे जेव्हा आपण ह्या इथे प्रभुपादजी सांगतायत भौतिकवादी भक्त, तर भौतिकवादी अर्थात त्यांचा जो दृष्टिकोन आहे, त्यांच्या जीवनामध्ये भक्ती आहे, पण त्यांचा जो त्यांचं जे लक्ष आहे ते काय आहे, ते अध्यात्मवादी नाही आहेत. ते काय आहेत, भौतिकवादी. त्यांचं लक्ष जे काय आहे, भौतिक गोष्टींच्या प्राप्तीसाठी ते प्रयत्नशील आहेत. मग त्याच्यात वेगवेगळ्या प्रकारे ते कर्मामध्ये, ज्ञानामध्ये, योगामध्ये कुठेतरी प्रयत्नशील असतील, त्यामुळे ते भौतिकवादी आहेत. जेव्हा आपण म्हणतो की ते आध्यात्मिक स्तर प्राप्त करण्यासाठी भौतिक सीमा पार करण्याचा प्रयत्न करतात, तर निश्चित रूपाने आध्यात्मिक स्तर केव्हा प्राप्त होईल, जेव्हा त्यांच्यामध्ये वेगवेगळे जे प्रयत्न करतायत त्याच्यात भक्ती असेल, तर त्याच्यात त्यांनी भक्ती नक्की आहे, त्यामुळे भक्ती असल्यामुळे ते भक्त आहेत. पण कारण ते मानसिकता जी आहे ती भौतिकवादी असल्यामुळे त्यांना जे आहे ते आध्यात्मिक स्तर प्राप्तीसाठी या भौतिक सीमा प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करायला लागतात. पण तेच जर एखादा व्यक्ती अध्यात्मवादी आहे आणि त्याच्यामध्ये थोडंफार मिश्रण असू शकतं, तर ते वेगळं आहे. आणि जेव्हा कोणी शुद्ध भक्त आहे, तर तिथे तर हा प्रश्नच येत नाही भौतिक सीमा पार करण्याचा. अर्थात त्यांनी सर्व भौतिक सीमा पार केलेल्या आहेत. तर हे जे कनिष्ठ अधिकारी आहेत त्यांची ते भौतिकवादी आहेत, किंवा आपण त्यांना नवीन प्रकारचे भक्त म्हणू शकतो. तर हे स्पष्ट समजलं पाहिजे प्रभुपादजी काय सांगतायत ते. याच्यात कोणाला शंका आहे की भौतिक सीमा पार करणं म्हणजे काय? ठीक आहे, पुढचं वाचा. संतुष्ट मुकुंद शोधला. संतुष्ट मुकुंद शोधला. हरे कृष्ण प्रभूजी, प्रणाम. संतुष्ट मला मुकुंद एक शोधला. क्वेश्चन येतं प्रभूजी. हा बोला. हा प्रभूजी, म्हणजे कनिष्ठ अधिकारी जे असतात ते भौतिकवादी असतात असं का असू शकतात असं, म्हणजे मला ते कळालं नाही. असू शकतात नाही, ते आहेतच. आहेतच, ओके. आणि भौतिक सीमा कोणत्या प्रभूजी? म्हणजे भौतिक सीमा मला ते अर्थात क्लिअर नाही झालं. ज्या काही त्यांच्या इच्छा आहेत त्या भौतिक जगामध्ये सीमित आहेत, आणि त्या भौतिक जगाशी संबंधित त्यांच्या ज्या इच्छा आहेत त्याच्यामुळे त्यांना जे आहे आध्यात्मिक स्थिती प्राप्त करण्यासाठी वेळ लागतोय, तर ते प्रयत्न करतात. पण त्यांचा जो पहिला जे मेन त्यांचं लक्ष आहे ते भौतिकतावादी आहे. अर्थात त्यांच्या भौतिक इच्छांची पूर्ती करणं हे त्यांचं महत्वपूर्ण लक्षण आहे. एखादा भक्त जो आहे तोही काही भौतिक कार्य किंवा भौतिक याच्यामध्ये वाटू शकतो, पण त्याचं लक्ष ते भौतिक गोष्टी करणं नसून भगवंतांना प्रसन्न करणं किंवा त्या सेवांद्वारे भगवंतांसाठी ते सर्व काही वापरणं. तर जे उच्च स्तराचे भक्त आहेत त्यांची मानसिकता वेगळी असते, आणि जे कनिष्ठ स्तराची व्यक्ती आहे त्यांची मानसिकता वेगळी आहे. इथे कनिष्ठ स्तराचा जो व्यक्ती आहे त्याला तो भौतिकतावादी आहे, त्याला त्या भौतिक गोष्टींचा भोग करायचा आहे, त्याला त्या गोष्टी पाहिजेत, पण त्याच्याबरोबर तो भक्ती करतोय. पण
जे भक्त आहेत ते भक्ती करतात आणि भक्तीसाठी जे काही अनुकूल आहे बाकी गोष्टी या संसाराच्या त्याही सेवेमध्ये लावतात. समजलं तुम्हाला? हो प्रभूजी, थँक्यू. हरे कृष्ण, ठीक आहे, प्रणाम. पुढे वाचा. हरे कृष्ण वाचू का प्रभूजी? हा वाचा प्रभूजी. ज्यांनी ज्यांनी साक्षात्काराचा दुसरा स्तर प्राप्त केला आहे त्यांना मध्यमाधिकारी असे म्हणतात. हे भक्त लोकांची 4 प्रकारे विभागणी करतात. 1. पूर्ण पुरुषोत्तम भगवान. 2. भगवंतांचे भक्त. 3. भगवंताबद्दल काहीच ज्ञान नसलेले निष्पाप लोक. 4. भगवंतावर श्रद्धा नसलेले व भक्तिमय सेवेचा द्वेष करणारे नास्तिक. मध्यम अधिकारी भक्ताचे वागणे या 4ही प्रकारांबरोबर वेगवेगळे असते. तो भगवंतांना आराध्य मानून त्यांची पूजा करतो. भक्तिमय सेवा करणाऱ्यांबरोबर मैत्री करतो. निष्पाप लोकांच्या हृदयातील सुप्त भगवत प्रेम जागृत करण्याचा प्रयत्न करतो आणि भगवन नामाचा उपहास करणाऱ्या नास्तिकांची उपेक्षा करतो. मध्यम अधिकारी इथे जे तेव्हा सांगण्यात आले की कशा प्रकारे दुसरा स्तर इथे चर्चा होते मध्यम अधिकारीची, आणि हे जे दुसरा स्तर आहे त्याच्याबद्दल खूप सुंदर सांगण्यात आलेलं आहे. कशा प्रकारे जो मध्यम अधिकारी आहे, ईश्वरेषु तद अधीनेषु बालिशेषु द्विषत्सु च प्रेम मैत्री कृपोपेक्षा यह करोति स मध्यमः. अर्थात इथे जेव्हा हा मध्यम अधिकारी आहे तो आपला पूर्ण जो प्रेम आहे, प्रेम मैत्री कृपोपेक्षा, तर प्रेम भगवंतांना अर्पण करतो. जे भगवंतांचे भक्त आहेत त्यांच्याशी मैत्री करतो. जे अज्ञ लोक आहेत, बालिशेषु, अज्ञानी आहेत किंवा बालिश आहेत, अशांवरती तो कृपा करतो. आणि उपेक्षा जी आहे ती द्विषत्सूच, अर्थात जे द्वेषी आहेत भगवंतांचे भक्तांचे, तर अशा लोकांप्रती जो आहे तो उपेक्षा करतो, त्यांना दुर्लक्ष करतो. त्यामुळे भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर जे आहेत ते सांगतात, जरी अशा प्रकारचा जो मध्यम अधिकारी व्यक्ती आहे तो निष्पाप बद्ध जीवांना प्रचार करण्यासाठी उत्सुक असला तरी त्याला जे नास्तिक वर्गाचे लोक आहेत त्यांची उपेक्षा केली गेली पाहिजे, त्यांनी केली पाहिजे. नाहीतर त्यांच्या संगतीमुळे तो विचलित होऊ शकतो, तो दूषित होऊ शकतो. विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर जे आहेत तेही सांगतात कशा प्रकारे जे वैष्णव जो आहे त्याला जे भगवंतांप्रती द्वेष करतात अशा लोकांप्रती उदासीन राहिलं पाहिजे. असं बघितलं जातं कधी कधी, जर काही लोकांना भगवंतांचं गुणगान सांगितलं तर ती लोक भगवंतांचं गुणगान ऐकल्या ऐकल्या लगेच ते भगवंतांना कुठल्या ना कुठल्या प्रकारे निंदा करायसाठी वगैरे लगेच प्रयत्न करतात. तर त्यांचं जे अस्तित्व पहिलेच खालच्या स्तराचं आहे, आणि जेव्हा त्यांना अशा प्रकारे भगवंतांबद्दल सांगितलं जातं ते अजूनही खालच्या स्तराला त्यांचं पतन होतं. आणि असे खूप सारे उदाहरण बघितले जातात. एखादा व्यक्ती कोणाला भगवद्गीता वितरण करण्यासाठी त्याच्याकडे गेला
तर तो त्याला अजून काही गोष्टी बोलणार आणि सांगणार, हे काय अजून फालतू वगैरे, आणि त्याची जी काही खराब धारणा आहे वगैरे त्या सगळ्या तो बोलणार. असे खूप सारे प्रकार होतात. एक मिनिट. हम्म. प्रशांत प्रभू, Yes, Guruji. 4:30 झाले, काय करायचं हा. आपल्याला? दुसरी बॅच पण आहे ना? हो हो हो. तर ठीक आहे, याच्या पुढची जी चर्चा आहे ते आपण पुढच्या कक्षेमध्ये बघू, कारण मला वाटलं एक दोन असले तर घेतले असते, पण ते भरपूर आहे. कोणाला काही प्रश्न असतील तर ते विचारू शकतात, नाही तर मग आपण पुढच्या कक्षेमध्ये हा श्लोक आणि पुढचंही बघू अजून जेवढं शक्य आहे. काही प्रश्न आहे कोणाचा? ठीक आहे, कोणाचा काही प्रश्न दिसत नाही. प्रशांत प्रभू, आपण इथे विराम देऊ. श्री शुभनिषद की जय, श्रील प्रभुपाद की जय. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्यैव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय, श्रील प्रभुपाद की जय. जय गौर प्रेमानंदे, हरि हरि बोल. खूप खूप धन्यवाद. हरे कृष्ण. प्रभुजी, हरे कृष्ण. दंड प्रणाम प्रभू.